बर. ओके. बंद कर बरं. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी सुहास करूरकर, अखिल अमिराती मराठी इंडियन यांच्या सहभागाने आणि त्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला साथ मिळाली आहे आजच्या कार्यक्रमासाठी. महाराष्ट्र मंडळ अबुधाबी, महाराष्ट्र मंडळ बहरेन, महाराष्ट्र मंडळ कतार, महाराष्ट्र मंडळ कुवेत, महाराष्ट्र मंडळ ओमान, GmbF ग्लोबल बहरेन चॅप्टर, GmbF ग्लोबल दुबई. तर यांच्या सर्वांच्या सहभागाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. आजचा मुद्दा आहे की जी लोक इथे अडकलेली आहेत UAE मध्ये, त्या लोकांना भारतात परतण्यासाठी प्रत्येक संस्थेतर्फे भरपूर प्रयत्न चालू आहेत आणि या प्रयत्नांची पूर्तता करण्यासाठी आपण देवेंद्र फडणवीस यांना विनंती करण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस आज आपल्यासोबत लाईव्ह असणार आहेत. अगदी 10 मिनिटात ते लाईव्ह येणार आहेत आणि त्यासाठी आपणातर्फे जी पण लोक आता सध्या फेसबुकला लाईव्ह आहेत, आपल्याला काही प्रश्न असतील तर त्यांनी कमेंटमध्ये ते प्रश्न टाकावी, जेणेकरून आम्हाला जेव्हा प्रश्नोत्तराचा तास चालू होईल त्यावेळेस श्री देवेंद्र फडणवीसजींना प्रश्न मंजुषा व्यवस्थित प्रकारे विचारता येईल. त्या व्यतिरिक्त आपले काही इश्यूज आहेत जे की आपल्याला देवेंद्र फडणवीसांसमोर मांडायचे आहेत, ते पण आपण शकता. सध्या आपल्यासोबत विविध देशांमधून वेगवेगळे व्यक्ती जॉईन झालेले आहेत. संदीप कर्णिक, राघव साडेकर, सुनील मांजरेकर, स्नेहल कुलथे, अर्चना कुलकर्णी, सचिन किनीकर, संतोष कारंडे, हेमंत जोशी, विक्रांत लिमये आणि नीलांबरी ताई या आपल्यासोबत सध्या कॉलवरती जोडले गेलेले आहेत. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आपली काही प्रश्न असतील तर ती लवकरात लवकर फेसबुक लाईव्ह पेज वरती टाकावी. आपले सभासद फेसबुक लाईव्ह वरती त्या प्रश्नांची नोंद घेत आहेत आणि त्यानुसार ही प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारण्यात येतील. सध्या मी फेसबुक लाईव्ह वरती जाऊन चेक करतो की आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण त्या प्रश्नांची चर्चा सुरुवात करू शकतो. सुहास सर. यस बोला. अच्छा, आपला एक कालचा प्रश्न होता ते क्वारंटाईनचा, तो वाटतं फायनल लिस्ट मध्ये मला दिसला नाही का? क्वारंटाईनचा आहे प्रश्न, आपण त्यामध्ये ऍड केलेला आहे. मी तुम्हाला सांगू शकतो कोणता प्रश्न, म्हणजे सध्या माझ्या लक्षात नाहीये, पण क्वारंटाईनचा प्रश्न त्यामध्ये ऍड केलेला आहे. मी विचारणार आहे ऍक्च्युअली, त्याच्यामध्ये 4थ्या नंबरला आहे तो. आहे ना? हा, ओके, बरोबर. म्हटलं की एक तो प्रश्न मला दिसला नाही, तर म्हटलं तो एक कव्हर झाला बरोबर. ओके, डन. सुहास साहेब बोला. नमस्कार, मी विक्रांत लिमये बहारीन वरून बोलतोय. मी सगळी प्रश्न मंजुषा बघितली. मला फक्त एकच छोटासा प्रश्न होता की समजा अनफॉर्च्युनेटली काही कारणास्तव इव्हॅक्युएशन करायला लागलं, लेट्स से इन 2 days 3 days, तर ठीक आहे, सगळं इंडियन गव्हर्नमेंट विल टेक केअर, डेफिनेटली वी आर कॉन्फिडंट. पण जे काही ऍज अ एम्प्लॉई
जे काही आमचे क्लेम्स वगैरे असतील किंवा जे काही असेल तर ते 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 आम्हाला सोडून जायला लागेल. तर तो एक प्रकारे आपल्या कंट्रीचा लॉस होऊ शकतो. पर्यायी अशी लोक फ्रस्ट्रेटेड होऊन गुन्हेगारी वाढू शकते. तर अशा केसमध्ये मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स बहारीन किंवा जीसीसी कंट्रीज मधले मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स याच्यावर काही हे घेऊ शकतं का सपोर्ट किंवा विक्रांत, म्हणजे इथे ही काही वॉर आलं लक्षात. सिच्युएशन नाही आपला जो किंवा विक्रांत या, आपण जो प्रश्नांची यादी तयार केलेली आहे त्यानुसार आपण पूर्ण प्रश्न विचारू आणि जर वेळ असेल तर मग आपण या प्रश्नाला हात घालू शकतो. कारण आपला सध्या महत्वाचा मुद्दा आहे की विक्रांत आपण बोलू याच्यावर साईड त्यांना जाणे. आपल्याला काही फेसबुक वरती काही प्रश्न विचारण्यात येत आहेत. पहिला प्रश्न आहे गणेश अरुण चव्हाण यांच्याकडून, पुण्याला फ्लाईट कधी चालू होतील? आणि प्रसाद कुंभार यांचा प्रश्न आहे मुंबईला जाण्यासाठी फ्लाईट कधी सुरू होणार आहेत? तर यावरती हा प्रश्न आपण ऑलरेडी रेज केलेला आहे. तर आपल्या यादीमध्ये स्नेहल किंवा अभिजित हा प्रश्न आपण रेज केलेला आहे त्यांच्यासोबत, आणि आपण आज चर्चेमध्ये हा प्रश्न घेणार आहोत का? आपण स्पेसिफिक पुण्यासाठी तर नाही टाकले हा प्रश्न, पण आपण बरेच असे अल्टरनेटिव्ह लोकेशन्स जे महाराष्ट्रातले जिल्हे टाकले जिथे आपण इंटरनॅशनल फ्लाईट लँड होऊ शकते त्याच्यामध्ये हा प्रश्न कव्हर होऊ शकतो. ओके, चालेल. अजून मी सर्व जे लाईव्ह आहेत आपले मेंबर्स त्यांना विनंती करतो की त्यांना काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता. आपण आपल्या प्रश्नांची नोंद घेण्यात येईल आणि ते प्रश्न आपण श्री देवेंद्र फडणवीस यांना विचारू. तर आपले जे काही प्रश्न आहेत ते लवकरात लवकर लाईव्ह करावे. आणि माझी सर्व मंडळांना विनंती आहे की त्यांनी पण काही प्रश्न जे या व्यतिरिक्त काही ऍड असतील आणि आपल्या मंडळाचे काही मेंबर्सना काही प्रश्न असतील तर त्यांना कल्पना देऊन त्यांना देखील सांगावे की त्यांनी फेसबुक वरती काही प्रश्न विचारू शकतात, जेणेकरून आपण ती प्रश्न वेळेनुसार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ठेवू शकतो आणि त्याचा आपल्याला नक्कीच लाभ होईल. जी लोक सध्या आपली आहेत झूम लाईव्ह वरती, मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आपले व्हिडिओ चालू ठेवावे. सर्वांना विनंती आहे की आपापले व्हिडिओ चालू ठेवा आणि जो प्रश्न विचारणार आहे त्यावेळेस व्हिडिओ चालू असणं अत्यावश्यक आहे, कारण नुसतं आवाजाला उत्तर देणं योग्य नाही होणार. तर व्हिडिओ चालू ठेवा सर्वांनी. सुहास, माझा बोला. ऑडिओ क्लिअर आहे? हो हो अर्चना ताई, व्यवस्थित तुमचा ऑडिओ व्यवस्थित येतोय. नमस्कार, माझा ऑडिओ क्लिअर आहे का? हो हो संजय भाई, थँक्यू. ग्रेट. सुहास, आवाज येतोय का माझा? सुहास, वी आर ओके. हो आम्ही ठीक आहोत. ओके. हा, संतोष, विवेक, राघव ओके. सर्वांना अभिजित बोला. यस अभिजित, व्हेरी क्लिअर, वी आर एबल टू हिअर यू. हॅलो, माझा येतो का? माझा आवाज क्लिअर आहे का? हो हो हो. सर्वांना नमस्कार आणि शुभेच्छा. नमस्कार विवेक, नमस्कार. मंडळी अगदी 5 मिनिटात देवेंद्रजी आपल्यासोबत लाईव्ह जोडला जाणार आहेत, त्यामुळे आपण लवकरात लवकर आपणापैकी जर कोणी ओळखीचं असेल आणि त्यांना सांगायचं असेल लाईव्ह येण्यासाठी तर तुम्ही तेही कळवू शकता. त्या व्यतिरिक्त आपली काही प्रश्न असतील तर ती आपण फेसबुक वरती टाकू शकता. माझ्याकडे अजून काही प्रश्न आलेले आहेत. इफ देर वॉज निलेश खापली यांचा प्रश्न आहे, माय पॅरेंट्स आर स्टील स्टक हिअर फ्रॉम March 7 till now. When the flights will start to Nagpur? I cannot send them to Pune or Mumbai as they are old age. And what is the procedure after reaching there? तर यांनी निलेश खापली यांनी 2 मुद्दे, महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. एक आहे की ज्येष्ठ नागरिकांची काय सोय करण्यात येईल. दुसरा मुद्दा आहे की नागपूरला विमानसेवा कशी सुरू करण्यात येईल. कारण आता आपण सगळीकडे पाहतो मुंबई आणि पुण्याची चर्चा आहे, पण जे बाकीचे डेस्टिनेशन आहेत नागपूर, तर अभिजित, स्नेहल, आपण याबद्दल काही चर्चा केलेली आहे आणि आपण यातला काही मुद्दा मांडत आहात का ऑलरेडी? हो सुहास, यावर आपण जीसीसीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा केली आहे. प्रत्येक देशामध्ये
किती लोक असे आहेत ज्यांची रिक्वायरमेंट अशा प्रकारची आहे, आणि हा मुद्दा आपल्या उत्तर आणि प्रश्न या सेशन मध्ये कव्हर केला जाईल. ओके ओके, धन्यवाद अभिजित. स्नेहल, याच मुद्द्याला अनुसरून अजून एक प्रश्न आहे जो विचारण्यात आलेला आहे संतोष भाबड यांनी. त्यांचा आहे की माझा प्रश्न आहे की जर एखादे वयोवृद्ध लोक मुंबईमध्ये किंवा इतरत्र जेव्हा जातील तर त्यांना विलगीकरण कसं करणार? त्यांना विलगीकरण घरी केलं तर अगदी उत्तम होईल. स्नेहल, आपलं काय मत आहे यावरती? आपण हा प्रश्न कव्हर केला आहे आणि इनफॅक्ट मी जो विचारतोय प्रश्न त्यातलाच हा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये आपण सिनियर सिटीजन्स आणि त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी हे आपण त्यांना अपील करणार आहोत. धन्यवाद स्नेहल, धन्यवाद. आपण हा मुद्दा उपस्थित करण्यात निर्णय घेतला आहे त्याबद्दल. एक रिक्वेस्ट होती, एक छोटीशी रिक्वेस्ट. बोला 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 सचिन. ते बोलत नाहीत ना, त्यांनी फक्त एक म्यूट करा जेव्हा बोलायची वेळ त्यावेळेस. सर्वांनी बरोबर, सर्वांनी म्यूटवर जा, ते महत्वाचं आहे. मी प्रत्येकाचं नाव घेईल, मी किंवा अर्चनाताई, त्यावेळेस तुम्हाला योग्य लक्षात येईल की कोण लाईव्ह कोणाला बोलायचं आहे आणि त्यानुसार आपण जास्तीत जास्त शिस्तबद्धतेनं ही चर्चा करू शकतो. बरोबर. जे सगळे प्रश्न मिळाले ना अर्चनाताई? मंडळी, आपण लवकरात लवकर आपली काही प्रश्न असतील तर ती उपस्थित करावी. आपल्याकडे अजून 2 मिनिट आहेत. 2 मिनिटात श्री देवेंद्र फडणवीस जी लाईव्ह येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनाने आपण काही प्रश्न असतील तर आपण ती फेसबुकवर विचारू शकता आणि जी प्रश्न आपण आपल्याकडे जो पॅनल आहे त्या पॅनल समोर उपस्थित करून त्या प्रश्नांची शहानिशा करू शकतो. मी परत एकदा आपणा सर्वांना माहिती देऊ इच्छितो की आजचा सेशन जो आपण करत आहोत त्यामध्ये आयोजक आहेत अखिल अमिराती मराठी इंडियन, आणि सर्वात महत्वाचं की हा कार्यक्रम आयोजित करताना आपल्याला जीसीसी मधील प्रत्येक देशातील प्रत्येक मंडळाची साथ भेटलेली आहे आणि यामध्ये सहभागी आहेत महाराष्ट्र मंडळ अबुधाबी, महाराष्ट्र मंडळ बहरेन, महाराष्ट्र मंडळ कतार, महाराष्ट्र मंडळ कुवेत, महाराष्ट्र मंडळ ओमान, GMBF बहरेन चॅप्टर, GMBF दुबई. तर मी सर्व मंडळांचे धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या सर्वांचा जो मुख्य उद्देश आहे की जी मराठी लोक जी जीसीसी मध्ये अडकून पडले आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर परतीची विमान सेवा चालू करणे, यासाठी एकत्र येऊन आपला एक आवाज आपण उठवत आहोत, जेणेकरून तो आवाज महाराष्ट्रातील विविध नेत्यांपर्यंत जाईल आणि देवेंद्र फडणवीस यासाठी आपली मदत करायला तयार झालेले आहेत आणि ते आता आपल्या काही क्षणातच आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. त्या व्यतिरिक्त ही जी मदत आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून ती महाराष्ट्रातील जनतेपर्यंत आणि पर्यायाने सरकारपर्यंत पण पोहोचू शकते. मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या मंडळातील सर्व सदस्यांना परत एकदा आपण माहिती देऊ शकता आणि त्यांना जॉईन करण्यासाठी विनंती करू शकता. मी सर्वांना आपल्या लिंक पाठवलेली आहे, फेसबुक लिंक लाईव्हची, ती कृपया सर्वांनी आपापल्या पेजवरती सेंड करावी ही विनंती. हॅलो अजून काही प्रश्न आलेले आहेत? आपल्याला अजून काही प्रश्न आलेले आहेत? मुंबई एअरपोर्ट. हा बोला, कोण बोलतोय? मी विक्रांत बोलतोय. माझा एक प्रश्न होता की आता समजा महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुण्याला लोक जाऊ शकत नाही इंटरनॅशनल फ्लाईट, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा असा काही प्लॅन आहे का की बाबा समजा कोल्हापूर एअरपोर्ट की जे पुण्यापासून जस्ट 228 किलोमीटर्स आहे आणि बेळगाव खूप नियर आहे बाय रोड, तर असा काही इव्हॅक्युएशन प्लॅन आहे का की बाबा समजा उद्या काही जायचं झालं तर बाबा कोल्हापूर एअरपोर्ट निवडलं जाईल की जे एकदम बाउंड्रीवर आहे आणि मुंबई पुण्याला. राघवजी, सॉरी विक्रांतजी, राघवजी, मला वाटतं की हा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. बरोबर. आपण यावरती थोडी माहिती देऊ शकाल का विक्रांत सरांना, आणि जेणेकरून आपल्यासोबत जे जोडले गेलेले आहेत त्यांना पण कल्पना येईल की हा मुद्दा आपण विचारणार आहात. राघवजी. नमस्कार. हा प्रश्न आम्ही घेतला आहे कारण आम्हाला ह्याची एक्झॅक्ट अजून कल्पना येत नाहीये की कुवेत मधले जे जवळजवळ 2000 लोक आहेत अडकलेली, परत जे मुंबईत जे उतरणार ज्यांना शक्य नाही आम्हाला माहिती आहे, तर मग बाकी डोमेस्टिक एअरपोर्ट्स वरून जर त्यांना पोहोचवता आलं तर हा आम्हाला मुख्य प्रश्न होता त्यांच्याकडे, आणि तसेच काही लोकांना परत सुद्धा यायचं असेल तर हा प्रश्न आम्ही घेणार आहोत देवेंद्रजी बरोबर.
कारण ओके, ओके. लॉकडाऊनमुळे बाकीचे एअरपोर्ट जर मोठे एअरपोर्ट बंद आहेत, पण बाकीचे छोटे एअरपोर्ट जर डोमेस्टिक ओपन असतील तर त्यांना तिकडनं पण आपल्या घरी जाता येईल बाय रोड. ओके ओके. तर हे आपण जेव्हा बोलू आज मीटिंग मध्ये तेव्हा आपल्याला याचं नक्कीच उत्तर मिळेल. ओके, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद राघवजी. मला एक विचारतो राघवजींना की तुम्ही जेव्हा प्रश्न घ्याल तेव्हा आणखीन एक विचारा की गोवासाठी काय आहे, कारण गोवा वेगळ्या डिस्ट्रिक्ट मध्ये येते आणि आमच्याकडे ओमानमध्ये बरेचसे लोक आहेत जे गोव्याला जाणारे आहेत, तर क्वारंटाईनचं काय त्यात करता येईल, एक बरंच प्रश्न आलाय, तर त्या संदर्भात तुम्ही पुढे विचारू शकाल का? बरं, ओके. हा मुद्दा व्हॅलिड आहे संदीपजी, हा आपण इन्क्लूड करू शकतो. थोड्याच वेळात देवेंद्र साहेब जॉईन करत आहेत. सर्वांना विनंती आहे की 2 मिनिट म्यूटवर जावं. थोड्याच वेळात देवेंद्र साहेब जॉईन करत आहेत. हॅलो, सुहास केसुरकर काय आहेत? नमस्कार, मी आहे इथे. हा झूम वाले होस्ट आम्ही परिवार. आपण बघू अजून काही प्रश्न आलेले आहेत का? नाही ते नाही होणार. आम्ही ड्राय रन काल घेतलेला आहे आणि सगळ्यांना तसे नाही मी त्यांना सगळ्यांना ते ड्राय रन झालं, सगळ्यांना ते सांगितलंय. फक्त सेशन सुरू झाल्यानंतर सगळं आपल्याला एक विनंती आलेली आहे रमाकांत कराड यांच्याकडनं. My wife and daughter, UAE resident visa holders, is stuck in Bharat. When will flights for stranded NRIs will start? तर त्यांचा मुद्दा आहे की जे भारतात अडकलेली लोक आहेत त्यांना इकडे परत येण्यासाठी काय सोय करण्यात आलेली आहे. तर याच्यावरती जर आपणातर्फे कुणाला काही प्रश्न आपण उपस्थित करणार आहोत याची माहिती असेल. मी इथं, कारण हा प्रश्न माझ्या प्रश्नावलीत आहे ऑलरेडी. अच्छा. आपल्याकडे डेटा पण थँक्यू आहे. स्नेहल. अभिजित सुहास देवेंद्र साहेब जॉईन करतायत. फक्त सगळ्यांनी म्यूट वर जावा काही वेळासाठी. हो मी सगळ्यांना म्यूट प्लीज. निधी मॅडम जॉईन झाल्या आहेत, आता झूमला जॉईन करतील. त्यांना फक्त को होस्ट करता येत असेल तर ते करून घे. आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस बोलत असतील, फडणवीस साहेब बोलत असतील, त्यावेळेस सगळे मेक शुअर ऑल आर ऑन म्यूट. हो. आपण हे क्वेश्चन आणि आन्सर तुर्तास थोडं थांबूया आणि देवेंद्र सरांची वाट बघून मग सेशनला सुरुवात करू. काहीच हरकत नाहीये. फक्त निधी मॅडमना को होस्ट बनवून ठेवतो. सुहासजी. हा, नमस्कार, बोला. तर मंडळी, आत्ताच आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्रजी जॉईन करत आहेत आणि आपण थोड्याच वेळात त्यांच्याशी संभाषण सुरू करू. हे लाईव्ह सेशन असणार आहे आणि यामध्ये आम्ही परिवारासोबत सहभाग मिळालेला आहे. महाराष्ट्र मंडळ अबुधाबी, महाराष्ट्र मंडळ बहरेन, महाराष्ट्र मंडळ कतार, महाराष्ट्र मंडळ कुवेत, महाराष्ट्र मंडळ ओमान, GmbF बहरेन चॅप्टर आणि GmbF ग्लोबल दुबई. आम्ही परिवारातर्फे आणि सर्व इथे स्टँडर्ड मराठी लोकांतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपण उत्स्फूर्तपणे लोकांच्या मदतीसाठी उभे टाकला आहात आणि त्याबद्दल पण मी आपला आभारी आहे. आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस जी थोड्याच वेळात जॉईन होणार आहेत, त्याबद्दल मी त्यांना आपण काही प्रश्नोत्तरात विचारणार आहोत आणि त्याची देवेंद्र फडणवीस सरांकडून त्यांचं मत आणि जी भारत सरकारकडून काय दिशा आहे याबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे.
Suhas, it will take another 5 minutes. We can take some questions if you want. Okay. Make sure only one person answers the question. Yeah. सुहासजी. हा नमस्कार, बोला. अच्छा, मला एक आता जो प्रश्न आला होता की भारतातून इकडे आखाती देशामध्ये येण्यासाठी आपला जो काय प्रयत्न चाललाय, तर त्याच्यावर एक प्रश्न आला होता. तर त्याचं आन्सर म्हणजे त्याचा प्रश्न मला विचारण्यात दिलेला आहे. तर आता माझ्यामध्ये मी कोणाकडे ऐकलं की हा सेम प्रश्न पण कुठे आहे का कोणाकडे? नाही संदीपजी, आपण नाहीये. प्रश्न जे आहेत ते सगळ्यांना व्यवस्थित दिलेली आहेत आणि त्यानुसार जी आपल्याला फेसबुक लाईव्ह वरून पण जी प्रश्न येत आहेत आपण ती पण प्रश्न विचारणार आहोत. त्यामुळे तो संभाषण आहे, पण त्याची काही काळजी नाहीये. आपण मॅक्झिमम जितकी लोक आपल्याला फेसबुक लाईव्ह वरती पण प्रश्न विचारत आहेत त्यांचे पण प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि यामध्ये आपल्याला उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांचा आवाज श्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपली आज उद्देश आहे आणि त्या उद्देशात आपण नक्कीच सफल होऊ अशी आशा आहे. आता आपण बघतो आहोत आपल्याला फेसबुक लाईव्ह वरती पण बरीच लोक जोडल्या गेलेली आहेत आणि त्याच्यावरती मी अजून काही प्रश्न आलेली आहेत का मी चेक करतो आणि आपल्याला अजून प्रश्नोत्तराच्या तासात काही प्रश्न घेता येतील का हे पण मी तुम्हाला सांगू शकतो. एक प्रश्न आहे निलेश वडनेरे यांचा, रेग्युलर फ्लाईट कधी चालू होईल दुबईवरून? तर याबद्दल दुबईवरून तरी काही कल्पना नाहीये निलेशजी, पण काय मी जी कल्पना आहे कतारवरून काही फ्लाईट्स चालू होण्याची काही शक्यता किंवा काही माहिती आहे का कुणाकडे? हो, या संदर्भात नमस्कार, मी कतारहून बोलतेय. कतारमध्ये ज्या चार्टर्ड फ्लाईटची सुरुवात झाली आहे त्याबद्दल थोडी माहिती देऊ इच्छिते. भारत सरकारचं जे वंदे भारत मिशन आहे त्या मिशन अंतर्गत नसता कतारला चार्टर्ड फ्लाइट्स एम्बसीच्या सहयोगाने सुरू झालेल्या आहेत, ज्यामध्ये विविध ऑर्गनायझेशन मध्ये जी शॉर्ट टर्म वर काम करायला येणारी लोक आहेत, मेनली वर्कर्स, या अशा सगळ्या वर्कर्सना जे स्ट्रँडेड आहेत गेले 2 ते 2.5 महिने अशांना परत पाठवण्याकरता ह्या चार्टर्ड फ्लाइटचं आयोजन करण्यात येत आहे आणि ते प्रत्येक ऑर्गनायझेशन त्या चार्टर्ड फ्लाइटच्या एजन्सी बरोबर करत आहे एम्बसीच्या सहयोगाने. पण त्या चार्टर्ड फ्लाइट मध्ये अजून तरी कुठल्याही प्रकारे रेग्युलर पॅसेंजर्सना अलाउ केलं गेलेलं नाहीये. धन्यवाद. ओके, धन्यवाद नीलमताई. जशी आपल्याला माहिती कळालेली आहे की काही चार्टर्ड फ्लाइट्सला परमिशन देण्यात येत आहे वंदे भारत मिशन अंतर्गत, पण हा मुद्दा पण आपण विचारू शकतो. वंदे भारत मिशन अंतर्गत नाही आहे सुहास, ते प्रायव्हेट कंपन्यांनी घेतलेला इनिशिएटिव्ह आहे फॉर देअर ओन एम्प्लॉईज. ओके. आपल्याला एक प्रश्न आहे पल्लवी परब यांच्याकडनं. I am staying alone in Dubai without any of my family members. I have already registered to go back to Indian Embassy, but so far no response. तर यांचा प्रश्न आहे की इंडियन एम्बेसी कडनं आपल्याला आजपर्यंत काही विशेष माहिती नाही मिळालेली आहे, तर त्याबद्दल आपण देवेंद्र फडणवीसांकडे काही प्रश्न किंवा त्यांच्याकडे आपण काही माहिती घेऊ शकतो का? स्नेहल, आपले मत याच्याविषयी आपण मागे पण चौकशी केली होती आणि जो काही आपल्याकडे स्टँडर्ड डेटा आहे रजिस्टर झालेला त्याच्यानुसार आपण इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न केला होता. तर आपल्याला एक रिस्पॉन्स आला होता की इंडियन एम्बेसी इज हॅव्हिंग ऑल द डेटा ॲज पर दी वंदे भारत मिशन रजिस्ट्री, पण रिसिव्हिंग स्टेट्स कडनं त्यांना जे कन्फर्मेशन भेटायचं आहे ते अजून भेटत नाहीये. रिसिव्हिंग स्टेट्स कडनं जेव्हा कन्फर्मेशन मिळेल तेव्हाच हे द फ्लाइट्स ग्रीन गो मिळेल त्यांना. अच्छा, अजून काही प्रश्न आहेत जे टुरिस्ट म्हणून इथे आलेले होते? तर मला जी कल्पना आहे त्यानुसार कुणाल, आपण टुरिस्ट बद्दल एक प्रश्न उपस्थित केलेला आहे, त्याबद्दल आपण थोडी माहिती देऊ शकाल? कुणाल तेलवणे. थँक्स सुहास. हो, म्हणजे टुरिस्ट रिलेटेडचा आपण प्रश्न विचारणार आहोत. बरेच अबुधाबी, दुबईमध्ये अडकलेले टुरिस्ट आहेत जे की फेब्रुवारीमध्ये आलेले आणि त्यांना परत जाण्यासाठी ऑप्शन मिळाला नाही मार्च नंतर. तर आपण नक्कीच विचारणार आहोत त्यांना, पण सध्या तरी त्यांच्यासाठी काही वेगळी सोय अशी केलेली तरी दिसत नाहीये आपल्याला.
ओके कुणाल, धन्यवाद कुणाल. आपण या गोष्टीचा आधीच विचार करून प्रश्न विचारण्याची तयारी दर्शवली आणि आपल्या सहभागाबद्दल पण आम्ही आभारी आहोत. त्यानंतर अजून एक जो प्रश्न येतोय तो आहे की काही महिला ज्या की आता गर्भवती आहेत आणि काही लोक आहेत ज्यांना की विविध प्रकारची मेडिकल असिस्टन्सची गरज आहे, तर या संदर्भात आपण काही जाणून घेऊ शकतो का? हा स्नेहल, आपण काही बोलू इच्छिता? याचा डेटा आलेला आहे माझ्याकडे आपल्या 6 आखाती देशामधून आणि जवळपास त्याचे 3600 एंट्रीज आपल्याकडे आहेत आणि आकडा पाहता जवळपास 6% म्हणजे जवळपास 150च्या पुढे प्रेग्नेंट भगिनी आहेत त्याच्यात आणि सिनियर सिटीजन्सचा पण आकडा आलेला आहे जो 300च्या वर आहे. दे आर ऑल्सो हॅव्हिंग सम क्रिटिकल हेल्थ कंडिशन्स. सो हा प्रश्न मी मांडणार आहे विथ डिटेल अनालिसिस आणि डेफिनेटली हा आपल्या आजच्या डिस्कशनचा मुद्दा आहे एक. धन्यवाद स्नेहल. आणि मी सर्वांचे आभार मानू इच्छितो की आपण सर्वांनी आपली मेहनत घेऊन आपापल्या भागात जी लोक अडकलेली आहेत त्यांची यादी बनवून योग्य प्रकारे ती आपण सर्व नेत्यांपर्यंत पोहोचवत आहोत, एमबीसी पर्यंत पोहोचवत आहोत आणि अडीअडचणीला कुणाला काही मदत हवी असेल तर ती आपण प्रोव्हाइड करत आहोत. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. यामध्ये आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस जी जॉईन झालेले आहेत. मी त्यांना आपल्या सर्वांना नमस्कार. देवेंद्र फडणवीस जी नमस्कार. आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस जी जॉईन झालेले आहेत. आज आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि ती प्रश्न मंजुषा मी सगळ्यात आधी अभिजित इगावे यांना विनंती करतो की त्यांनी देवेंद्र फडणवीस जे जॉईन झाले आहेत त्याबद्दल आपले मुद्दा मांडावा आजच्या सेशनचा आणि आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. अभिजित इगावे. नमस्कार देवेंद्र साहेब, मी अभिजित इगावे, सध्या बहरीनमध्ये राहत आहे. मी अखिल अमिराती मराठी इंडियन्स अर्थात आम्ही परिवारचा प्रशासक आहे. तसेच गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम बहरीन चॅप्टरचा बहरीनचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि 2018-19 साली महाराष्ट्र मंडळ बहरीनच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची संधी मला मिळाली होती. सर्वप्रथम मी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते, संयमी, कुशल, धाडसी, प्रामाणिक व अत्यंत मेहनती महाराष्ट्राचे दुसरे तरुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं या फेसबुक लाईव्ह सेशन मध्ये स्वागत करत आहे. तसेच या फेसबुक लाईव्ह सेशन मध्ये जॉईन झालेले आम्ही परिवाराचे संस्थापक श्री संतोष कारंडे, आम्ही परिवाराचे विश्वस्त श्री सुहास केसुरकर, स्नेहल कुलते, कुवेत महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष राघव साडेकर, ओमान महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप कार्निक, कतार महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा सो निलांबरी सावर्डेकर, अबुधाबी महाराष्ट्र मंडळाचे प्रेसिडेंट मिस्टर कुणाल तेलवणे, बहरीन मधील प्रतिष्ठित व्यक्ती व नास ग्रुपचे डायरेक्टर श्री हेमंत जोशी आणि माझे सहकारी आणि ओमान सोहर मंडळाचे अध्यक्ष महेश आफळे, या सर्वांचं या फेसबुक लाईव्ह सेशन मध्ये स्वागत करत आहे. आज जगामध्ये कोरोना महामारीमध्ये कोणीही सुटला नाहीये आणि त्यामध्ये अनिवासी भारतीय सुद्धा अपवाद नाहीयेत. या कोरोना महामारीला ना तर बाउंड्री आहे, ना सीमा आहे, ना जात आहे, ना धर्म आहे आणि यामध्ये जे जसं म्हटल्याप्रमाणे अनिवासी भारतीयांना पण बऱ्याच प्रकारे बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागत आहे. आज जर भारतात बघायला गेलो आपण तर अराउंड 2 ते 2.25 करोड अनिवासी भारतीय जगाच्या पाठीवर राहत आहेत. जीसीसी देशामध्ये जर बोलायचं झालं तर बहरीन असेल, कतार, कुवेत, अबुधाबी, सौदी अरेबिया, दुबई या देशाचा अराउंड 90 लाख ते 1 करोड साधारण मराठी अनिवासी भारतीय स्थायिक आहेत. या सर्व संख्येमध्ये नाही म्हणलं तरी मी 3 ते 3.5 लाख मराठी अनिवासी भारतीय स्थायिक आहेत. यामध्ये 30% असे मायग्रंट लेबर्स आहेत. त्यामध्ये 30% हा आकडा मायग्रंट लेबरचा आहे. 65 ते 70% अशी लोक आहेत जे एम्प्लॉयमेंटसाठी या आखाती देशात स्थायिक झालेले आहेत आणि 5 ते 10% लोक जे आहेत ते स्वतःचा व्यवसाय वगैरे करत आहेत. तर ही कोरोना महामारी जेव्हा सुरू झाली या आखाती देशामध्ये फेब्रुवारीच्या आसपास, त्याच पहिल्या महिन्यामध्ये एवढा काही सिव्हिअर इम्पॅक्ट सर्वांच्यावर आला नाही. पण जसं जसं याचं रौद्र रूप समोर यायला लागलं
त्यानंतर जे मायग्रंट लेबर्स आहेत, ज्यांचं दैनंदिन जीवन, जे प्रोजेक्ट्स आहेत, रिअल इस्टेट आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत, त्यामध्ये त्यांचं दैनंदिन जीवन हे इम्पॅक्ट व्हायला लागलं. बऱ्याच जणांचे जॉब्स गेलेत आणि त्यांना सध्याची अशी परिस्थिती, काही लोकांना जेवणाचेही वांदे झालेले आहेत. मग त्यामध्ये दुसरा फरक पडला तो एम्प्लॉयमेंट सेक्शन मध्ये जी लोक आहेत, जे 65 ते 70% बोललो, त्यामध्ये टुरिस्ट आणि ट्रॅव्हल आणि टुरिझम सेक्टरच्या लोकांवर सर्वात मोठ्या प्रमाणे आघात झाला. जसं तुम्हाला माहिती आहे, दुबई हे वर्ल्ड डेस्टिनेशन आहे टुरिझमसाठी आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये जगाच्या पाठीवर त्यांचा मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे. तर अशा बऱ्याच समस्या आहेत की ज्यामध्ये लोकांचे जॉब्स गेलेत, काही जण अनपेड लिव्हवर आहेत आणि हे तर सगळे जनरल प्रश्न झाले. पण अशा पण काही क्रिटिकल समस्या नंतर उद्भवायला लागल्या, ज्याला टाइमलाईन आहे. टाइमलाईन म्हणजे अशा काही समस्या लोकांच्या समोर आल्या की ज्यामध्ये गर्भवती महिला आहेत, ज्यांची डिलिव्हरी 1-2 महिन्यामध्ये ड्यू आहे, त्यांच्या हजबंडचे जॉब्स गेलेले आहेत, त्यांच्याकडे व्हिसा एक्सटेंडेड नाहीये आणि मेडिकल इन्शुरन्स पण नाहीये. म्हणजे हे टाइमलाईन क्रिटिकल अशा बऱ्याच केसेस आहेत. आणि प्रत्येक प्रत्येक जीसीसी कंट्रीमध्ये आपण वेगवेगळ्या संस्था महाराष्ट्र मंडळांच्या कार्यरत आहेत. अखिल अमेरिकन मराठी इंडियन्स हा परिवार पूर्ण जीसीसी मध्ये काम करतो आणि तुम्ही जर बघायला गेला यामध्ये तर बऱ्याच संस्था एकत्र आहेत ज्या सोशल काम करतात. काही बिझनेस फोरमची पण लोक आहेत यामध्ये, जसं गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम, त्यांचे पण काही चॅलेंजेस आहेत. त्या सगळ्या संस्था वेगवेगळ्या देशामध्ये काम करताना त्यांना बरेच प्रश्न आले आणि आता हे प्रश्न जेव्हा आम्ही समुद्रापलीकडे जे भारतामध्ये सरकार आहे, भले ते स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो, यांच्या कानावर घालण्यासाठी आम्ही सगळ्यांनी डिस्कस करून असं ठरवलं की वी विल स्पीक इन वन व्हॉइस. जेव्हा आम्ही वन व्हॉइस मध्ये आम्ही बोलू तेव्हा या गोष्टी समुद्रापलीकडे जे अधिकारी आहेत, जे जबाबदार व्यक्ती आहेत, त्यांच्या कानावर या जातील आणि या समस्येतून काहीतरी मार्ग निघेल. समुद्रापलीकडून जेव्हा भारतातून आपण एनआरआयज ना बघतो तेव्हा सगळं असं वाटतं की सगळे सदन एनआरआयज आहेत. पण देवेंद्र साहेब, आजच्या घडीला जसं मी तुम्हाला बोललो की आउट ऑफ 100% 50 ते 60% अशी लोक आहेत ज्यांना आता दैनंदिन जीवन जगायलाही प्रॉब्लेम येत आहे. तर अशा सगळ्या समस्या आम्ही तुमच्याबरोबर प्रश्नांच्या माध्यमातून तुमच्या कानावर घालणार आहोत आणि आम्ही अपेक्षा करतो की या सगळ्या समस्या तुम्ही ऐकून घ्याल आणि याच्यावर उचित तोडगा काढून आम्हाला योग्य ते मार्गदर्शन कराल. मी पुन्हा एकदा अखिल अमेरिकन मराठी इंडियन्स, आम्ही परिवार, गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम, ग्लोबल अँड बहरीन चॅप्टर आणि सर्व महाराष्ट्र मंडळांतर्फे आपलं स्वागत करतो. यानंतर मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही ओपनिंग रिमार्क्स द्यावेत आणि त्यानंतर अर्चनाताई आपल्या प्रश्न आणि उत्तरांचा सेशन सुरू करतील. तुमचं स्वागत देवेंद्र फडणवीस साहेब. धन्यवाद अभिजित गावेजी. आम्ही परिवार, बिझनेस फोरम आणि अखिल मराठी मंडळाच्या सर्व सदस्यांचे मी या संपूर्ण सत्रामध्ये या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे कोरोनाच्या संकटामध्ये आपण सगळेच अतिशय चिंतेत आहोत आणि संपूर्ण जगावर या संकटाची छाया आपल्याला पाहायला मिळते. पण विशेषतः जे आमचे सगळे भारतीय भारताबाहेर आहेत त्यांच्याकरता ही अधिक चिंतेची बाब आहे. याचं कारण त्या देशांमध्ये तिथल्या परिस्थितीनुसार संकटाचा सामना त्यांना करावा लागतो आणि अर्थातच प्रत्येक देशाची प्रायोरिटी प्रथमतः त्यांचे स्वतःचे नागरिक असतात आणि मग त्यानंतर प्रवासी नागरिक असतात. त्याच्यामुळे त्यातूनही एक अनिश्चिततेची स्थिती ही मोठ्या प्रमाणात तयार होते. भारतामध्ये देखील कोरोनाचं संकट मोठं आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक केसेस आहेत आणि मुंबई आणि पुणे हे मोठ्या प्रमाणात एफेक्टेड आहे. पण एकूण आपण भारताची स्थिती बघितली तर जगातल्या जी काही वेस्टर्न कंट्रीज आहेत, युरोप असेल, अमेरिका असेल, याच्या तुलनेमध्ये भारत लोकसंख्या इतकी मोठी असून देखील तुलनेनं बरेच परिस्थिती ठीक आहे भारतातली. पण मला असं वाटतं की अजूनही पूर्ण चिंतामुक्त आपण नाही आहोत, कारण आता कोरोना पीकवर चाललेला आहे. जवळजवळ 8-9 हजार पेशंट्स रोज त्या ठिकाणी आयडेंटिफाय होत आहेत. त्यातलं एकच चांगली गोष्ट अशी आहे की पेशंट्स बरे होण्याचा दर जो आहे हा देखील आता 47-48% झालेला आहे आणि
त्या मनाने म्हणजे एकही मृत्यू झाला तर आपल्याकरता तो दुःखाचाच भाग आहे, पण मृत्यूचा दर देखील तुलनेनं बराच कमी आहे, ही त्यातली एक सिल्वर लाईनिंग आपण म्हणू शकतो. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता केंद्र सरकारने देखील ओपन अप करायला सुरुवात केली आहे आणि महाराष्ट्र असेल किंवा इतर सगळ्या राज्यांमध्ये असेल तर हळूहळू अर्थव्यवस्था सुरू झाली पाहिजे या दृष्टीने फेज्ड पद्धतीनं ओपनिंग अप सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून येत्या काळामध्ये थोडे बिझनेसेस सुरू व्हावेत याकरता देखील प्रयत्न आहे. विशेषतः केंद्र सरकारने जे पॅकेज दिलं त्याच्यामुळे SMEचं जे सेक्टर आहे या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात काम करता येईल आणि लिक्विडिटी उपलब्ध होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. कारण केंद्र सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीम आणून त्या माध्यमातून त्यांची गॅरंटी केंद्र सरकार घेईल आणि लिक्विडिटी उपलब्ध करून देईल. मला असं वाटतं की SME सेक्टर जर थोडं आपण पूर्वपदावर आणू शकलो तर भारतातले जॉब लॉसेस देखील आपण थांबवू शकू आणि मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था देखील आपण पूर्वपदावर आणू शकू. अशा प्रकारची भारतातली परिस्थिती आहे. आणि त्याच वेळी एक लॉंग होरायझन जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये जी काही ग्लोबल परिस्थिती तयार होते आहे त्यातनं एक संधी देखील भारताला निश्चितपणे तयार होऊ शकते. विशेषतः चीनवरचा जो विश्वास जगाचा उडालेला आहे आणि चीनमधनं मोठ्या प्रमाणात आता कंपनीज बाहेर पडतात. आता 3-4 दिवसापूर्वीच मला एका इन्व्हेस्टरचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की 12 जॅपनीज कंपनीचा आम्ही एकत्रित आहोत आणि आम्हाला चर्चा करायची आहे की भारतातल्या काय इन्व्हेस्टर्स अपॉर्च्युनिटी आहेत आणि भारतामध्ये येता येईल का असा आमचा विचार आहे. तर मला असं वाटतं की एक त्यातली सिल्वर लाईनिंग एक पॉझिटिव्ह बाब आहे की भारताचा विचार ते करतायत. पण शेवटी भारतामध्येही आपल्या सगळ्या राज्यांना थोडं कॉम्पिटिटिव्ह व्हावं लागेल आणि ते जर आपण झालो तर एक मोठी अपॉर्च्युनिटी भारतात देखील ही निश्चितपणे तयार होणार आहे. आणि यासोबत एक अजून गोष्ट आहे की डोमेस्टिक डिमांड वाढली पाहिजे. या दृष्टीनं केंद्र सरकारने जशा उपाययोजना केल्या तसं साधारणपणे आव्हानही केलंय की जास्तीत जास्त भारतात निर्माण होणाऱ्या वस्तू या पुढच्या काळात आपल्याला कशा वापरता येतील याचा आपण विचार करावा, जेणेकरून एक मोठं मार्केट हे आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला या ठिकाणी उपलब्ध होईल. म्हणजे एकीकडे ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होण्याचा प्रयत्न तर आपण करूच, पण लोकली देखील आपण आपलं मार्केट जरी योग्य प्रकारे लिव्हरेज करू शकलो तर जॉब्स क्रिएशन करता येईल, जॉब लॉस थांबवता येईल आणि त्यातनं अर्थव्यवस्था वेगानं आपल्याला पुढे नेता येईल. कारण साधारणपणे आता आपण विचार केला तर 5-6% आपली अर्थव्यवस्था ही विकसित होत होती आणि आता कदाचित -3, -4, -2 जी काही जाईल त्यामुळे एक मोठा इम्पॅक्ट त्याचा निश्चितच पडणार आहे. त्यातनं बाहेर येण्याचं काम देखील भारताला हे करावं लागेल आणि त्या दृष्टीने आता त्या संदर्भातलं काम देखील सुरू झालंय. ज्यावेळी हा सगळं कोरोनाचं संकट तयार झालं त्यावेळी मोठ्या प्रमाणात परदेशातनं आपले जे नागरिक आहेत यांना भारतात आणण्याकरता वंदे भारत मिशन हे केंद्र सरकारने त्या ठिकाणी सुरू केलं. आतापर्यंत जवळजवळ जगभरातनं 1,10,000 भारतीय हे भारतामध्ये परत आणलेले आहेत आणि आता दुसरा टप्पा जवळपास संपतोय आणि तिसरा टप्पा हा 13 जून पासून त्याचा सुरू होतोय. साधारणपणे आता मोठ्या प्रमाणात जी काही विनंत्या आल्या आहेत सगळ्या मिळून त्या 3,48,000 विनंत्या भारताला एकूण प्राप्त झाल्या आहेत आणि आता याच्यामध्ये थोडं प्रायोरिटायझेशन करायचा देखील प्रयत्न हा निश्चितपणे चाललेला आहे आणि त्या प्रायोरिटीमध्ये सिनियर सिटीजन्स, गर्भवती महिला आणि विद्यार्थी यांना प्राधान्य द्यावं अशा प्रकारचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आहे आणि त्याच क्रमानं लोकांना जास्तीत जास्त आपल्याला कसं या ठिकाणी आणता येईल असा प्रयत्न चाललेला आहे. आता अमेरिका, रशिया, युरोप आणि मध्य आशियातनं महाराष्ट्र सरकारने आता 38 विमानांना परवानगी दिली आहे. मुळात महाराष्ट्राच्या संदर्भातला प्रॉब्लेम एवढाच आहे की महाराष्ट्र सरकार हे विमानांना परवानग्या देत नाही आहे आणि सातत्याने आम्ही देखील त्याचा पाठपुरावा करतोय. मी स्वतः सातत्याने महाराष्ट्र सरकारशी बोलतोय आणि मी त्यांना विनंती देखील केली की जी काही विमानाने येणारी लोक आहेत यांना रेग्युलेट करणं आपल्याला सोपं आहे. कारण एक तुम्हाला निश्चित नंबर माहिती आहे, निश्चित लोक माहिती आहे
यांना जिओ फेन्स करता येतं, यांना क्वारंटीन करता येतं. त्यामुळे विमानं थांबवण्याचं मला काही फार उचित अशा प्रकारचं कारण वाटत नाही. असं सातत्याने मी त्यांच्या मागे लागलोय. आता तसं बघितलं तर साधारणपणे या सगळ्या आपल्या आखाती देशातनं 20,000 लोकांची मागणी ही म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे 20,000 लोक आहेत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये दुबईवरनं कोची, कुन्नूर, कोझिकोड, त्रिची आणि बंगळुरू, कोलकाता इथे विमानं जात आहेत. अबुधाबीवरनं अमृतसर, कोझिकोड, कोची, तिरुवनंतपुरमला 4 विमानं जात आहेत. दोह्यावरनं चेन्नई आणि तिरुवनंतपुरम मध्ये 2 विमानं जात आहेत. 16 मे ते 23 मेच्या काळात 23 विमानं ऑलरेडी आखाती देशातून आली आहेत आणि 24 ते 8 जून मध्ये 81 विमानं ही त्याच्यामध्ये प्लॅन आहेत आणि 9 जून ते 19 जून मध्ये 26 विमानं अशी ही सगळ्या या आखाती देशातनं या ठिकाणी काही आली आहेत आणि काही प्लॅन केलेली आहेत. पण दुर्दैवाने यात सगळ्यात कमी विमानं ही महाराष्ट्रात येत आहेत आणि आता केवळ 4 विमानांकरता परवानगी मिळालेली आहे. 13 तारखेला कुवेतवरनं, 15 तारखेला कतारवरनं, 16 तारखेला ओमानवरनं आणि 19 तारखेला अबुधाबीवरनं अशी 4 विमानं ही या ठिकाणी मिळालेली आहेत. अधिक विमानांना परवानगी मिळावी या संदर्भात मी स्वतः पाठपुरावा करतोय. आपले जे केंद्रीय मंत्री आहेत, राज्यमंत्री एक्सटर्नल अफेअर्सचे मुरलीधरनजी यांचंही मी बोलणं करून दिलं. त्यांच्याकडनं मी सातत्याने तेही संपर्कात आहेत. त्यांनी देखील महाराष्ट्र सरकारला हे सांगितलेलं आहे की तुम्ही जर परवानग्या दिल्या तर इनफ नंबर ऑफ फ्लाईट्स आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्या दृष्टीने अद्यापही पाठपुरावा चाललाय. पण मला असं वाटतं की त्यातल्या त्यात एक यातलं म्हणजे आशेचं किरण हे आहे की आधी सरकार एकाही विमानाला परवानगी द्यायला तयार नव्हतं. आता एकूण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या 38 विमानांना परवानगी दिली, ज्यातले 4च आपल्याकडचे आहेत. पण मला वाटतं ही एक चांगली सुरुवात आहे आणि आता जर या परवानग्या सुरू झाल्या तर मोठ्या प्रमाणात आपल्याला लोकांना परत आणता येईल. आता ही गोष्ट देखील खरी आहे की अनेक अडचणी तिथे राहणाऱ्या आपल्या लोकांना आहेत, म्हणजे सिनियर सिटीजन असतील, गर्भवती महिला असतील किंवा ज्यांच्या नोकऱ्या आता अडचणीत आलेल्या आहेत, अशा लोकांचे देखील अनेक अडचणी या आपल्याला त्याचा सामना करावा लागतोय. एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीशी मी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की काही अलिखित करार आता आम्ही सगळ्या देशांची केले आहेत आणि एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग केलं आहे की कोणाचे कॉन्ट्रॅक्ट संपले, कोणाचे विजा संपले किंवा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जरी म्हणजे त्या संदर्भात कुठली कारवाई करायची नाही, त्याला ऑटोमॅटिक एक्सटेन्शन द्यायचं किंवा मिळालं असं समजायचं, अशा प्रकारचे काही अलिखित नियम केलेले आहेत. पण मला असं वाटतं की त्याहीपेक्षा अधिक गोष्टी या निश्चितपणे कराव्या लागतील. तर त्या दृष्टीने देखील आपण निश्चित जी काही कारवाई आहे ती करू. मला असं वाटतं की आपल्यापैकी अनेक लोकांनी गेल्या महिन्याभरात खूप संपर्क माझ्याकडे केला आणि आपल्या मेल्स आल्या, त्या मेल्सही मी राज्य सरकारला फॉरवर्ड केल्या. लोकांचे SMS आले, तेही मी राज्य सरकारकडे फॉरवर्ड केले आणि त्यातनं आपण सगळे मिळून जरा त्या संदर्भातला एक दबाव देखील तयार करण्याचा प्रयत्न करू. मला असं वाटतं की इट इज अ टफ टाइम, पण एवढंच लक्षात ठेवा की भारत सरकार आणि आम्ही सगळे भारतात असलेले हे आपल्या पाठीशी आहोत. यातनं निश्चित मार्ग निघेल आणि आपल्याला ज्यांना परत यायचं आहे त्यांना परत आणण्याकरता आणि ज्यांना त्या ठिकाणी ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याकरता जे काही करता येणं शक्य आहे ते भारतातनं आम्ही करू. आपल्याकडनं जी काही माहिती मिळत जाईल त्या माहितीच्या आधारावर एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री असेल किंवा इतर कुठली मिनिस्ट्री असेल याच्याकडे मी स्वतः संपर्क साधून त्यातनं काही ज्या अडचणी दूर करता येतील त्याचा प्रयत्न मी स्वतः करेन. आपण देखील माझ्या संपर्कात राहावं एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि माझं ओपनिंग स्टेटमेंट संपवतो. धन्यवाद. धन्यवाद फडणवीस साहेब. तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते खरंच आखाती देशामध्ये जे अनिवासी भारतीय आहेत त्यांच्यासाठी युजफुल आहे आणि यातून येणाऱ्या काळात अशी आशा करतो की या सगळ्या समस्या उद्भवल्या आहेत त्यावर काही ना काहीतरी तोडगा निघेल आणि ज्या अनिवासी भारतीय गरजू अनिवासी भारतीय. एक मी थोडी अर्जंट फोन मला आलेला आहे जरा, तर मी 5 मिनिटं फक्त आपले रजा मागतो. ओके सर, ओके. यू कॅन कंटिन्यू 5 मिनिट्स मध्ये जॉईन. नक्कीच नक्कीच.
नमस्कार मंडळी. जसं की आपण ऐकलं, फडणवीस साहेबांनी बऱ्यापैकी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि आपली काही जी महत्वाची प्रश्न आहेत ती पण आपण थोड्याच वेळात त्यांच्याशी विचारणार आहोत. सध्या त्यांना त्यांचा फोन झाल्यानंतर ते आपल्याशी परत जोडल्या जातील आणि या संदर्भात त्यांनी बऱ्याचशा मुद्द्यांशी हात घातलेला आहे. आपल्याला ज्या पद्धतीने त्यांनी वंदे भारत मिशन अंतर्गत काय सेवा पुरवण्यात येत आहेत, त्यांच्या परीने ते स्वतः राज्य सरकारशी सतत संपर्कात आहेत आणि त्यांच्याकडून जितक्या चांगल्या पद्धतीने जितके चांगले विमान सेवा चालू करण्यात येईल त्या पद्धतीने त्यांचा प्रयत्न नक्कीच चालू आहे. या व्यतिरिक्त त्यांनी केंद्रीय मंत्र्यांशी बोलून देखील जी लोक इकडे अडकली आहेत आणि त्यांचा काही व्हिसाचा वगैरे इश्यू असेल तो पण मुद्दा लावून धरलेला आहे. तर आपल्याला आशा आहे की आपणापैकी कुणालाही काही जर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येत असेल जिथे की व्हिसाचा इश्यू आहे आणि तो जर सॉल्व्ह करण्याचा आहे तर तुम्ही इथं आपल्या पॅनलवरती जितकी महाराष्ट्र मंडळ आणि GMBF ची लोक आहेत आणि आम्ही परिवार यात आपणाला सर्वांना संपर्क करू शकता आणि आमच्या परीने आम्ही जितकी मदत आपल्याला होऊ शकेल ती मदत करायला नक्कीच तयार आहोत. तर त्या व्यतिरिक्त आपण पाहू शकता की देवेंद्र फडणवीस यांनी जे मुद्दे प्रकट केलेले आहेत त्यामध्ये महत्वाचा मुद्दा जो माझ्या लक्षात आला तो म्हणजे जे व्यवसाय आहेत चीन मधून भारतात, तर ही सगळे व्यवसाय चीन मधून भारतात जर येण्यासाठी तत्पर आहेत आणि आपलं सरकार जर ते व्यवसाय भारतात आणू शकत असेल तरी आपल्याला एक आशेचा किरण दिसतो आहे, तो म्हणजे की ही सगळी व्यवसाय जेव्हा भारतात येतील आणि काही कारणास्तव आपली लोक ज्यांचा की इथे नोकरी गेलेली आहे त्यांना जावं लागतंय त्यांच्यासाठी ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे की जसं आपलं नरेंद्र मोदीजींनी नारा दिलेला आहे मेक इन इंडिया आणि आपण आपली कर्मभूमी सध्या ही आहे पण आपलं मातृभूमी अजूनही जोडलेली आहे महाराष्ट्राशीच आणि आपला सर्वांचा एक मूळ हेतू असतो की आपण आपल्या मातृभूमीला काय देऊ शकतो. तर या परिस्थितीत आपण लक्षात घेतलं पाहिजे की जर कोणती कंपनी चायनावरनं इथे येते आहे, महाराष्ट्रात यायला तयार आहे आणि आपण आपल्या कार्यक्षेत्रात जर त्याचा उपयोग करून घेऊन आपल्या नॉलेजचा जर उपयोग करून घेऊन राज्य सरकारला मदत केली तर आपल्या दोन प्रकारे आपला फायदा होऊ शकतो. एक की आपण आपलं स्वतः इस्टॅब्लिश होऊ शकतो महाराष्ट्रात गेल्यानंतर आणि दुसरं महाराष्ट्र सरकारला देखील त्याचा फायदा आपण करून देऊ शकतो. आपली जी जनता आहे, आपल्या आजूबाजूचे जे महाराष्ट्रात लोक आहेत त्यांच्यासाठी देखील व्यवसाय वृद्धी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि या सर्व प्रोसेसमध्ये सर्वात महत्वाचं जे आहे की आपण देशाच्या अर्थकारणाला चालना देऊ शकतो. कारण आपण सध्या जर तुम्ही पाहिलं की जी अनिवासी भारतीय आहेत हीच लोक आहेत जी की आजपर्यंत रुपयाची व्हॅल्यू टिकून आहेत. आपण नेहमी जेव्हा आपण भारतात पैसे पाठवत असतो तेव्हा आपण इनफॅक्ट काय करतो, आपण रुपया विकत घेतो आणि ज्यावेळेस आपण रुपया विकत घेतो त्यावेळेस आपण भारताला आर्थिक चालना देत असतो. तर ही आर्थिक चालना आणि हा जो आपला उद्देश आहे, ज्या पद्धतीने आपण आज इथे राहून भारतातला आर्थिक चालनाला मदत करत आहोत त्याच प्रकारे आपण तिथे जाऊन पण करू शकतो. याबद्दल मी अभिजित दिगावे यांना विचारू इच्छितो, त्यांचं मत ते मांडू इच्छितात. सुहास, थँक्स फॉर इट. जसं सुहासनं मेन्शन केलं, फडणवीस साहेबांनी बऱ्यापैकी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे की अशा बऱ्याच समस्या आता आखाती देशामध्ये लोकांना आहेत आणि बॅक होम आपल्या भारत देशामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट ही या सर्व समस्यांकडे क्लोज आई ठेवून वॉच करत आहे. इनफॅक्ट सगळी गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, सगळ्यांना जे परत जे एनआरआयज येतात त्यांच्याशी ते संपर्क करतायत आणि जे काही त्यांच्या परीने मदत करू शकतात ते सगळे करतायत. मी इथून आखाती देशामधील सर्व अनिवासी भारतीयांना आव्हान करतो की जर तुम्हाला कोणतेही जर इश्यू असतील तर आखाती देशामध्ये आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल संस्थांना जोडले गेलेलो आहोत. त्या सोशल संस्था काही ठिकाणी अखिल भारतीय मराठी इंडियन्स आम्ही परिवार आहे, काही ठिकाणी महाराष्ट्र मंडळ आहेत, वेगवेगळी GMBF सारखे बिझनेस फोरम संस्था आहेत किंवा काही त्यांचे लोकल ग्रुप्स पण आहेत, जे काही अशा संस्था पण आहेत की जे काम करत आहेत. नमस्कार. फडणवीस साहेब आलेले आहेत. साहेब तुमचं स्वागत पुन्हा एकदा प्लीज. फडणवीस साहेब, तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी इथून पुढे अर्चना कुलकर्णी ज्या माझ्या सहकारी आहेत बहरीनहून,
त्यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रश्न आणि उत्तराचा सेशन कंटिन्यू करावा. अर्चनाताई, ओव्हर टू यू प्लीज. धन्यवाद अभिजित. माननीय श्री देवेंद्र फडणवीस व उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार. फेसबुकच्या माध्यमाने आपल्याशी जोडल्या गेलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. 2020 या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना संकटाची चाहूल लागली व बघता बघता आखाती देशाला कोरोनाचा घट्ट विळखा बसला. कोरोना नुसते वैद्यकीय संकट नाही तर त्याच्याबरोबर आर्थिक, बेरोजगारी व इतर अनेक न संपणाऱ्या संकटांची मालिकाच आमच्यासाठी घेऊन आलं. आज आखाती देशामध्ये अनेक महाराष्ट्रीय अत्यंत गंभीर समस्यांना तोंड देत आहेत व त्यांच्या मनात अनेक प्रश्न आणि अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा सर्व महाराष्ट्रीयांचं प्रतिनिधित्व करणारे काही प्रतिनिधी आज आपल्या बरोबर आहेत आणि ते आपले प्रश्न माननीय देवेंद्रजींसमोर मांडणार आहेत. देवेंद्र सर, त्यापूर्वी मला एक नमूद करायचं आहे की आम्ही अनिवासी भारतीय नेहमी द्विधा मनस्थितीत किंवा दोलायमान परिस्थितीमध्ये असतो. कर्मभूमी जरी आमचा आखाती देश असला तरी आम्ही मनाने मायभूमीशी नेहमी जोडले गेलेलो असतो आणि जेव्हा कुठलंही संकट येतं तेव्हा आपल्याला आपल्या आईची आधी आठवण येते. तर याच भावनेने आज आम्ही आपल्या समस्या तुमच्यासमोर मांडणार आहोत की तुम्ही आम्हाला या समस्यांवर काही उपाय सुचवाल. तर मी आता प्रश्नोत्तर सेशनला सुरुवात करते आणि त्याच्यामध्ये मला एक सुचवू इच्छिते की मी एक एक मंडळाचं किंवा क्लबच्या प्रतिनिधींना रिक्वेस्ट करीन त्यांनी त्यांचा प्रश्न देवेंद्रजींसमोर मांडावा. एका पाठोपाठ आपण प्रश्न मांडत जाणार आहोत आणि प्रश्न मी कंटिन्यू करू? हो हो नक्कीच. एका पाठोपाठ आपण प्रश्न त्यांच्या समोर मांडणार आहोत आणि प्रश्न संपल्यानंतर देवेंद्रजी सगळ्या प्रश्नांना उत्तर देतील. मी सुरू करणार आहे. सर्वप्रथम अखिल अमिराती मराठी इंडियन्स आम्ही परिवार दुबई व GCC यांचा आपण प्रश्न घेणार आहोत. UAE मध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले बरेचसे मराठी भाषिक बांधव कामानिमित्त, उद्योगधंद्यानिमित्त स्थायिक झालेले आहेत. काही जण अगदी विनासाळ्यात सहजगत्या येथे येतात, पण काहींना या मायानगरीत येण्यासाठी भरपूर धडपड करावी लागते. आपली मायभूमी सोडून परदेशात आल्यावर सगळ्यांना काही ना काही अडचण येतेच. अशा लोकांसाठी आम्ही परिवार वेळोवेळी धावून जातो व मदतीचा हात देतो. मी आम्ही परिवाराचे विश्वस्त श्री सुहास केरूरकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपला पहिला प्रश्न देवेंद्रजींसमोर मांडावा. नमस्कार देवेंद्रजी, मी सुहास केरूरकर. आता आपल्या संभाषणात जे झालं त्या व्यतिरिक्त मी एक प्रश्न विचारतो आहे की मागील काही दिवसात वंदे भारत अभियानांतर्गत आखाती देशामधून महाराष्ट्रामध्ये अगदी बोटावर मोजण्या एवढ्या विमानांना परवानगी देण्यात आली आहे. पण आखाती देशातील महाराष्ट्रीय लोकांची लोकसंख्या बघता ही विमानसेवा पुरेशी नाहीये. विमानांची संख्या लवकरात लवकर कशी वाढवता येईल आणि अगदी या जून महिन्यातच आपण कसे जास्तीत जास्त लोकांना मायदेशी परत घेऊन जाऊ शकतो याबद्दल कृपया आपण मार्गदर्शन करावे ही विनंती. नाही, अगदी खरं आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं सर्वात जास्त आपले महाराष्ट्रातले लोक हे आखाती देशात आहेत आणि इथनं सर्वात जास्त मागणी आहे आणि त्या मनाने परमिशन्स काही मिळत नाहीये. मला असं वाटतं, म्हणजे मला अपेक्षा आहे की आता ज्या 4 विमानांना परवानगी मिळाली आहे त्यातलं पहिलं विमान आल्यानंतर अतिशय स्मूथली हे सगळं होऊ शकतं हे महाराष्ट्र सरकारच्या देखील लक्षात येईल आणि त्यानंतर या परवानग्या वाढतील. आणि आता थोडं प्रेशर देखील महाराष्ट्र सरकारवर वाढून राहिलेलं आहे. कारण आपल्यापैकी अनेक लोक जसे मला संपर्क करतात तसं आपण महाराष्ट्र सरकारला देखील मेल पाठवतायत, पत्र जात आहेत. अनेकांचे नातेवाईक या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत, त्यांना देखील ते संदेश पाठवतायत. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षाचे लोक देखील आता महाराष्ट्र सरकारवर थोडासा दबाव बनवतायत की तुम्ही परवानगी द्या. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राने 4 विमानांना परवानगी दिली होती, एकूण सगळ्या देशांचे मिळून 4-5 विमानं. पण आता मात्र या तिसऱ्या टप्प्याकरता 38 विमानांना आतापर्यंत परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता परवानगी वाढून मिळेल असं माझी अपेक्षा आहे आणि मी आपल्याला शब्द देतो की मी सातत्याने प्रयत्न करून आखाती देशातनं जास्तीत जास्त विमानांची परवानगी जी आहे ती मिळवण्याचा प्रयत्न मी करेन. धन्यवाद देवेंद्रजी. अर्चनाताई तुम्ही बोला. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. दुसरा प्रश्न येतो आहे महाराष्ट्र मंडळ कुवेत कडून.
महाराष्ट्र मंडळ कुवेत ही मराठी लोकांची नॉन प्रॉफिट आणि नॉन पॉलिटिकल सांस्कृतिक मंडळ 1982 सालापासून नोंदणीकृत आहे. मंडळाचे ब्रीदवाक्य आहे रुजवू मराठी, फुलवू मराठी. आज कुवेत इथे जवळजवळ 40,000 महाराष्ट्रीयन राहत आहेत. आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे मंडळ सतत मराठी लोकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असते. मी मंडळाचे अध्यक्ष श्री राघव साडेकर यांना विनंती करते की त्यांनी आपला प्रश्न देवेंद्रजींसमोर मांडावा. नमस्कार देवेंद्रजी, मी राघव साडेकर आणि पत्नी राधिका साडेकर महाराष्ट्र मंडळ कुवेत तर्फे सगळ्यात आधी तुमचे स्वागत करतो. प्रश्न खूप आहेत, पण शिक्षण आहे, प्रवास आहे, मुलांचे शिक्षणाचे आहेत. पण आमचा मेन उद्देश असा आहे की जवळजवळ 2000 महाराष्ट्रातील लोकांनी इकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांना मुंबईला जायचे फार त्या प्रयत्नात आहेत. पण मला माहिती आहे की मुंबई लॉकडाऊन असल्यामुळे जर बाकी डोमेस्टिक एअरपोर्ट्सना जर तुम्ही परवानगी दिली तर ते आम्ही करू शकतो का, त्या लोकांना पाठवू शकतो का, हा एक मेन प्रश्न आहे. आणि तसेच बरेचसे मराठी बांधव आपले गोव्याचे सुद्धा आहेत, तिकडे UAE ला आहेत. तर तिकडे कोरोनाचा एवढा त्रास नाही तरी या डायरेक्ट फ्लाईट्स अजून सुरू झालेल्या नाही. तर या संबंधी तुम्ही काही मार्गदर्शन कराल का? ही तुमची सूचना चांगली आहे की मुंबई पुण्या व्यतिरिक्त, म्हणजे जे मुंबई पुणे हे फारच जास्त कंटेनमेंट झोन आहेत, पण याच्या व्यतिरिक्त जिथे आता तुलनेनं कमी आहे, नाशिक असेल किंवा नागपूर असेल, औरंगाबादलाही आहे पण तरी देखील औरंगाबाद एअरपोर्ट यूज होऊ शकतो अशा ठिकाणी, कारण हे तिन्ही इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत. ऍटलिस्ट नागपूर आणि औरंगाबाद तर आहेच, त्यामुळे या ठिकाणी काही लँडिंग होऊ शकतं का याचा विचार निश्चितपणे आपल्याला करता येईल. तर ती आपली सूचना मी सरकारकडे घेऊन जातो आणि सरकारला विनंती करतो की अशा प्रकारे जर आपल्याला करता आलं तर ते अधिक चांगलं होईल. थोडी ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था करावी लागेल, पण ती मुंबईतही करावी लागते, त्यामुळे ती दुसरीकडेही करता येईल. तर मी जरूर या संदर्भातला मुद्दा हा सरकारकडे मांडण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. नमस्कार अर्चना, ते 1-2 मिनिटं. सर्व पॅनलना मी विनंती करतो की आपण सर्व प्रश्न जे आहेत ते आपण 1 बाय 1 घेणार आहोत आणि त्यानंतर देवेंद्र सर सर्वांना ऍड्रेस करतील. अर्चनाताई, फक्त क्वेश्चन्स असे 1 बाय 1 घ्या प्लीज. पुढचा प्रश्न मांडणार आहे अखिल अमिराती मराठी इंडियन्स आम्ही परिवार दुबई व GCC चे विश्वस्त श्री स्नेहल कुलथे. आखाती प्रदेशात आपल्या मराठी बांधवांना अडीअडचणीच्या वेळी मदत व्हावी यासाठी आम्ही मराठी परिवाराची स्थापना झाली. आणि मराठी बांधव कोण, तर जो जाणतो मराठी, जो बोलतो मराठी, जो लिहितो मराठी, अशा विचारसरणीचा पुरस्कार करत एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या ब्रीदवाक्याचं पालन करत हा परिवार मराठी लोकांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभा आहे. मी आता स्नेहल कुलथे यांना विनंती करते की त्यांनी आपला प्रश्न मांडावा. धन्यवाद अर्चनाताई. नमस्कार सर. माझा प्रश्न जो मला 2 प्रश्न आहेत बेसिकली, आणि मी जसं अर्चनाताई सांगितलंय आम्ही मराठी ग्रुप आम्ही रिप्रेझेंट करतो जो अक्रॉस GCC आहे आणि आम्ही रिप्रेझेंट करतो इथे 7,000 लोकांना. तर माझे जे प्रश्न आहेत, जसं तुम्ही तुमच्या ओपनिंग स्टेटमेंटमध्ये बोललात की बरेच जे स्टँडर्ड लोकांचा डेटा आहे त्याच्याशी संबंधित आम्ही काही डेटा एक्झॅक्टली स्टॅटिस्टिकली अनालाइज केलेला आहे. तर आमच्याकडे 6 आखाती देशातून रजिस्टर झालेल्या माहितीच्या आधारे आज जवळपास 4,000 लोकांचं रजिस्ट्रेशनचा डेटा आहे. जे 4,000चा जो डेटा आमच्याकडे आलाय त्याचं जे अनालिसिस आम्ही केलंय त्यात 68% पुरुष आणि 32% महिला आहेत सर. आणि जसं तुम्ही बोललात की जी प्रायोरिटी जी दिली जाणार आहे, तसं गर्भवती महिला आमच्या या डेटामध्ये 200 पेक्षा जास्त आहेत. काही तर 35-36 वीक्सच्या पण प्रेग्नेंट आहेत आणि 300 पेक्षा जास्त हे सिनियर सिटीजन्स आहेत. आणि त्याच्या जे असे सिनियर सिटीजन आहेत की ज्यांना काही हेल्थ कंडिशन आहेत, कुणाला हाय BP आहे, काही लोकांना काही ट्रीटमेंटसाठी सुद्धा आले होते तसे पण आहेत जे अडकून बसलेले आहेत. मोर ओव्हर मला तुम्हाला सांगायचं आहे की 70% हे व्हिजिट आणि टुरिस्ट विजावर आलेले स्टँडर्ड महाराष्ट्रीयन्स आहेत. असं नाही की ते इथेच अडकलेले आहेत आणि इथले रेसिडेंट आहेत. इथले जे रेसिडेंट आहेत त्यांचा आकडा आहे 26% आणि जे बिझनेस विजासाठी इथे आले होते, काही मीटिंग्स म्हणा, काही कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी, ते 4% आहेत. तर यांच्या सर्वांसाठी आम्ही प्रयत्न करतोय, पाठपुरावा करतोय. आपलं सुद्धा ईमेल कम्युनिकेशन आणि फोन झाले होते सर. तर जसं पहिलं तर एक तर विमान सेवा आणि दुसरी प्रत्येक जण यांच्यापैकी फायनान्शियली साऊंड नाहीये सर.
जे काही टुरिस्ट आणि व्हिजिट विजावर आलेले आहेत ते इथे त्यांचे पूर्ण फायनान्शियल सोर्सेस संपलेले आहेत, संपुष्टात आलेले आहेत. आणि अशा लोकांना एक तर तातडीची विमानसेवा आणि जसं तुम्ही बोलले विलगीकरण, क्वारंटाईन आणि जिओ फेन्सिंगची पण तुम्ही सजेस्ट केले महाराष्ट्र सरकारला. त्या हिशोबाने त्यांना आपण खिशाला परवडण्याजोगी काही आर्थिक विलगीकरण आणि वैद्यकीय मदत देऊ शकलो तर ते खूप त्यांना सहकार्य मोलाचं होऊन जाईल. आणि दुसरी सर, तिकडनं पण जसे आपले जीसीसी मधनं महाराष्ट्रात जाणारे जे स्टँडर्ड महाराष्ट्रीयन्स आहेत तसेच इंडियामध्ये पण स्टँडर्ड काही मंडळी आहे ज्यांची फॅमिली इथे आहे, ज्यांचा नोकरी इथे आहे, ज्यांचे कॉलेजेस इथे आहेत, असे स्टुडंट्स पण आहेत. तसे पण आमच्याकडे डेटा आलेला आहे 1100 ते 1200 लोकांचा. सर, जी विमानसेवा आपण बोलतोय की जीसीसी टू महाराष्ट्र बोलतोय, आपण महाराष्ट्र ते जीसीसी पण याबद्दल थोडं तुम्ही स्पॉटलाइट केलं आणि सरकारला विनंती केली जी परराष्ट्र आणि आरोग्य मंत्र्यांकडे, तर आम्हाला थोडं ते दिलासा मिळेल. धन्यवाद. थँक्यू. नाही, पहिली गोष्ट तर अशी आहे की आपला डेटा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि आय विल शेअर दिस डेटा विथ मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, कारण ऍटलिस्ट प्राधान्यक्रम ज्यावेळेस त्यांनी असा केलेला आहे तर या प्राधान्यक्रमाचा विचार करून त्यांना जर डेटा मिळाला तर मला वाटतं की तेवढ्या जास्त फ्लाईट्स किंवा त्या व्यवस्था त्यांना उभ्या करता येतील. त्यामुळे तो एक महत्वाचा विषय आहे. आणि क्वारंटीनच्या संदर्भातला आता जे काही परदेशातनं लोक आले तर एकतर आपण एसिम्प्टोमॅटिक लोकांनाच प्रवासाची परवानगी देतो आणि एसिम्प्टोमॅटिक लोकांकरता उतरल्यानंतर आता कंपल्सरी क्वारंटीन मुंबईमध्ये त्यांनी ठेवलेलं नाहीये. इनफॅक्ट त्यांच्या गावी किंवा डेस्टिनेशनला जाऊन त्यांनी होम क्वारंटीन व्हावं, बिकॉज दे आर एसिम्प्टोमॅटिक, आणि म्हणून त्यांना होम क्वारंटीनच केलं जात आहे. त्यामुळे तो काही क्वारंटीनचा काही म्हणजे आर्थिक भाग हा राहील असं मला वाटत नाही. दुसरं, आपण जे सांगितलेलं आहे जे बिझनेस विसावर किंवा टुरिस्ट विसावर आले आहेत आणि अडकलेले आहेत आणि त्यांचे रिसोर्सेस ड्रेन आउट झाले आहेत, तर अशा लोकांकरता काय करता येईल जोपर्यंत त्यांची आणण्याची व्यवस्था होत नाही, याही संदर्भात मी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सशी बोलून, कारण नॉर्मली अशा परिस्थितीमध्ये दे टेक केअर ऑफ आवर सिटीजन्स, म्हणजे असे स्टँडर्ड सिटीजन्स जे असतात त्यांच्या काही ना काही व्यवस्था आमच्या ज्या तिथे कॉन्सुलेट्स असतात किंवा यांच्या माध्यमातून आपण करत असतो. तर या संदर्भात काही केले आहेत का किंवा काही करता येणं शक्य आहे का, असाही विचार आपण करू. पहिला तर आपला प्रयत्न लवकरात लवकर सगळ्यांना आणण्याचा असेलच, परंतु सगळ्यांच्या व्यवस्था एकत्रित होणार नाही. त्यामुळे या क्रमाक्रमानं व्यवस्था होतपर्यंत त्या लोकांना तिथे व्यवस्था काही मिळाल्या पाहिजेत या संदर्भातली जरूर मी त्या संदर्भातली चर्चा ही आपले जे काही एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री आहे त्यांच्याशी निश्चितपणे करेल. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आपण घेतो आहे. पुढचा प्रश्न येतो आहे GMBF ग्लोबल, म्हणजे गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ग्लोबल. याचं हेड ऑफिस UAE येथे असून जवळपास 15 देशांमध्ये यांचं काम सुरू आहे. GMBF ग्लोबल हे महाराष्ट्र आणि मिडल ईस्ट व आफ्रिका यांच्यातील व्यवसाय वाढीसाठी मदत करतं व GMBF ग्लोबलचा मुख्य उद्देश उद्योजक पोषक वातावरण निर्मिती व विविध व्यवसायांना वेगवेगळ्या टप्प्यात उद्योग वाढीसाठी मदत करणे. सध्याच्या COVID-19च्या गंभीर परिस्थितीमध्ये GMBF गरजू असणाऱ्या अनेक महाराष्ट्रीयन लोकांना आधार देत आहे, ज्यात GCC देश, आफ्रिका, युरोप, पूर्वेकडील देश, ज्यात जपानचा पण समावेश होतो. आता मी GMBF ग्लोबलचे प्रेसिडेंट डॉक्टर सुनील मांजरेकर यांना विनंती करते की त्यांनी पुढील प्रश्न मांडावा. नमस्कार फडणवीस साहेब, GMBF ग्लोबलच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऑलरेडी आता दिलेलं आहे, तरी पण मी तुम्हाला माझा प्रश्न म्हणजे जो फेस केलाय, म्हणजे आम्ही ज्या 2 मराठी व्यक्तींना हैदराबादमध्ये पाठवलं होतं आणि त्यांना तिकडे क्वारंटाईन करण्यात आलं आणि त्यांच्याकडनं 16,000 इंडियन रुपीज घेतले गेले. तर माझा प्रश्न आहे की जर महाराष्ट्रामध्ये जर लोक जात असतील आणि त्यांच्या जे लेबर क्लास आहे त्यांच्याकडे काहीच खाण्यासाठी पैसे नाही आहेत, त्यांच्याकडे औषधाला पैसे नाही आहेत, आम्ही भरपूर त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय, पण तिकडे गेल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे आणि त्यांच्याकडनं हॉटेलमध्ये राहण्यासाठी पैसे घेतले जात आहेत. तर त्या संदर्भात जर महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट जर काही सवलत उपलब्ध करून दिली किंवा त्यांना होम क्वारंटाईनच केलं तर त्या गरीब लोकांना त्याचा फायदा होईल, कारण दे आर नॉट रिअली एबल टू अफोर्ड दिस कॉस्ट. नाही, अगदी बरोबर बोलला.
पण आणि म्हणूनच आत्ताची म्हणजे जी काही आता सिस्टीम इथे सुरू केली आहे त्यात ते एसिम्प्टोमॅटिक असल्यामुळे त्यांच्या घरीच पाठवलं जातं आणि घरीच त्यांनी क्वारंटीन व्हावं अशी व्यवस्था केली आहे. ते ओनली हॅव टू पे फॉर ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. कारण आता काय आहे की ट्रान्सपोर्टचेही बंद आहेत सगळे, सो ट्रान्सपोर्ट अरेंज केलं जातं आणि त्यातही सोशल डिस्टन्सिंग ठेवून ते ट्रान्सपोर्ट पाठवल्यामुळे नॉर्मलपेक्षा त्या ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट कदाचित दुप्पट पडते. तिकिटाचा दर किंवा जे काय असेल 2 पट 3 पट पडतो. तर ते मात्र त्यांच्याकडनं घेतलं जातं. आणि मी आपल्याला एक अजून आमच्या वतीने ॲश्युअर करू इच्छितो की आपल्याकडे जर आपल्याला महाराष्ट्रात कुठे असं वाटलं की बाबा लोक येत आहेत, त्यांची अडचण आहे किंवा त्यांना ट्रान्सपोर्टेशनचाही प्रॉब्लेम आहे, आता त्यांच्याकडे तेवढेही पैसे नाहीत किंवा असं काही जर वाटलं, आपण जरूर आम्हाला कळवा. आम्ही या ठिकाणी ज्या काही व्यवस्था करता येतील आमच्या क्षमतेप्रमाणे त्या व्यवस्था आम्ही स्वतः करू. म्हणजे जे काही त्यांच्याकरता करता येईल, त्यांचं समजा बाकी काही इतर लगेच औषधाची व्यवस्था करायची आहे, कोणाची जेवणाची व्यवस्था करायची आहे, कोणाची ऑन वे काही थांबण्याची व्यवस्था करायची आहे, असं काही करायचं असेल तर आम्ही जरूर त्या संदर्भात पुढाकार घेऊन जे काही संस्था इथे काम करतायत, आम्ही पक्षातर्फे अनेक उपक्रम चालवले आहेत, त्यामध्ये आम्ही मदत निश्चितपणे करू. फक्त आता क्वारंटाईन करता कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता काही पडणार नाही. धन्यवाद. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र मंडळ कतार यांचा. महाराष्ट्र मंडळ कतार ही सामाजिक सांस्कृतिक संस्था असून ती भारतीय संस्कृती केंद्राशी संबंधित असून कतारमध्ये भारतीय दूतावास कार्यालयाच्या वतीने कार्यरत आहे. गेल्या 25 वर्षापासून ही संस्था कतारमधील महाराष्ट्रीयन सदस्यांसाठी सामाजिक कल्याण कार्यक्रम व उपक्रम राबवते. महाराष्ट्र मंडळ कतारच्या अध्यक्षा सौ निलांबरी सुशांत सावर्डेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपला पुढील प्रश्न विचारावा. धन्यवाद अर्चनाताई. माननीय देवेंद्र फडणवीस सर तसेच सर्व उपस्थितांना माझा नमस्कार. देवेंद्र फडणवीस सरांना पाठवलेल्या ईमेल विनंतीला आपण जो उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले आभार सर. सर, माझा प्रश्न असा आहे की आखाती देशात काही मंडळी सधन आहेत जी खाजगी विमानाने सुद्धा भारतात परत यायला तयार आहेत. अशा लोकांसाठी आपण काही विशेष परवानगी मिळवून देऊ शकता का? धन्यवाद. मला असं वाटतं ती निश्चित मिळवून देता येईल. आणि अशा लोकांचा मी आपल्याला एक फॉर्मॅट सांगतो. त्या फॉर्मॅटमध्ये जर डेटा आपण पाठवला, एकच सेकंद थांबा, मी सांगतो आपल्याला. नेम ऑफ द पॅसेंजर, ट्रॅव्हल डिटेल्स म्हणजे फ्रॉम वेअर टू वेअर, पासपोर्ट नंबर, कॉन्टॅक्ट नंबर आणि कंपेलिंग रिझन्स टू कम. आणि मग त्याच्यात शेवटी एक विनंती त्यांची की या कारणामुळे आम्हाला प्रायव्हेट यांनी यायचं आहे तर त्याची परवानगी आम्हाला द्या. तर असं जर त्यांनी मागितलं तर ती परवानगी आपण त्यांना मिळवून देऊ शकतो. सर, ही विनंती कुठल्या ठिकाणी पाठवावी लागेल, कशा प्रकारे? ती MEL ला करायची आणि त्याची कॉपी मला जरी पाठवली तर मी पाठपुरावा करून मिळवून देईन. धन्यवाद. वेल नोटेड. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र मंडळ अबुधाबी यांचा. महाराष्ट्र मंडळ अबुधाबी ही संस्था 27 वर्षपूर्वीपासून अस्तित्वात आहे. अबुधाबी स्थित जवळपास 600 कुटुंब आणि 400 मराठी लोकांसाठी भारतीय दूतावासाच्या सहयोगाने मंडळ सतत कार्यक्षम आहे. महाराष्ट्र मंडळ अबुधाबीचे अध्यक्ष कुणाल तेलवणे यांना मी विनंती करते की त्यांनी आपला प्रश्न मांडावा. धन्यवाद अर्चनाताई. नमस्कार देवेंद्र फडणवीस सर. सगळ्यांचं वेलकम इथे. माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे. टायमिंगच्या इश्यूमुळे म्हणजे फेब्रुवारी मार्चच्या आसपास टुरिझम इथे खूप जास्ती वाढलेलं असतं UAE मध्ये. तर त्याच्यामुळे इथे बरेचसे लोक असे आहेत जे पर्यटनासाठी इथे आलेले आणि ते इथे अडकून राहिले कारण का मार्च पासून सगळ्या फ्लाईट्स इंडियासाठी बंद झाल्या. तर ह्या लोकांसाठी स्पेशली काही असं करता येऊ शकतं का की इथे असताना, आता फ्लाईट्स नक्कीच सुरू झाल्या आहेत पण त्या अजून 2 आठवड्यानंतरच्या आहेत. हे 2 आठवडे पण आम्ही आमच्या महाराष्ट्र मंडळ अबुधाबीकडून जेवढं होऊ शकेल आम्ही प्रयत्न करतोय त्यांना मदत करायची, पण त्यालाही थोडेसे लिमिटेशन्स येतात. पण मग इथलं दूतावास
आणि इथे असताना त्यांच्यासाठी इथल्या दूतावासाकडून काही मदत होऊ शकेल का? आणि हेच मगाच्या एका प्रश्नामध्ये जे होतं की भारतात परत आल्यानंतर मग त्यांच्यासाठी काही सोय होऊ शकेल का, ज्याच्याने त्यांच्यावरती फायनान्शियल बर्डन थोडं कमी होईल? नाही, मला असं वाटतं आल्यानंतरचं तर मी उत्तर दिलेलं आहे, पण तिथल्या संदर्भात आपल्याला जर काय करावं असं वाटत असेल तर आपण त्या संदर्भातली एक मेल ही तिथल्या दूतावासाला पाठवा, त्याची एक कॉपी आपण MEA ला पाठवा आणि मला देखील ती मार्क करा. म्हणजे मग मी त्याचा MEA मध्ये फॉलोअप घेऊन आपल्या दूतावासाच्या माध्यमातून त्यांना काय काय मदत करता येईल हे या संदर्भात मिनिस्टर साहेबांशी चर्चा करतो आणि मिनिस्टर साहेबांना विनंती करून तशा प्रकारचे जे काही जास्तीत जास्त इन्स्ट्रक्शन्स आपल्याला दूतावासाला देता येतील ते देण्याचा प्रयत्न आपण करू. धन्यवाद देवेंद्र सर. पुढील प्रश्न आपण घेणार आहोत मराठी मित्रमंडळ मस्कत यांच्याकडचा. मराठी मित्रमंडळ मस्कत ही जवळपास 40 वर्ष जुनी संस्था आहे. महाराष्ट्रीयन सदस्यांसाठी विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रम राबवते. सध्या जवळपास 2500 मराठी लोक ओमान येथे वास्तव्यास आहेत. मराठी मित्रमंडळ मस्कतचे अध्यक्ष श्री संदीप कर्णिक यांना मी विनंती करते की त्यांनी पुढचा प्रश्न मांडावा. नमस्कार देवेंद्रजी. सर्वप्रथम मस्कत मराठी मित्रमंडळातर्फे तुमचे स्वागत. आजचा ऍक्च्युली मुद्दा आहे जो आखाती देशामधून महाराष्ट्रामध्ये जाणारी लोक यांचा आहे, पण त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा जो मुद्दा आपल्याला उपस्थित आहे की जी लोक महाराष्ट्रामध्ये आता अडकलेली आहेत, जे काही व्यावसायिक कारणासाठी गेले आहेत, वैयक्तिक कारणासाठी गेलेली आहेत, ती आता जवळजवळ 3 महिने अडकली आहेत आणि त्यांची फॅमिली इकडे आहे, त्यांची नोकरी इकडे आहे. त्याचप्रमाणे आपले बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आलेत, तर त्यांना परत आणण्यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना आहे का? हा अतिशय महत्वाचा मुद्दा मला वाटतो, कारण ह्या जे व्यवसायासाठी गेलेत किंवा नोकरीसाठी गेलेत त्यांना असं पण सांगण्यात आलंय की तुम्ही जर वेळेवर आलं नाही तर एखाद्या वेळेस तुमची नोकरी जाण्याची पण संभावना आहे. तर ह्याच्या थोडस तुम्ही आम्हाला सांगितलं तर बरं वाटेल. धन्यवाद. नाही, जरूर. मी अर्थात आता माझ्याकडे याच्या संदर्भातली माहिती नाहीये, पण मी जरूर या संदर्भातली चर्चा MEAशी करेल, कारण मला असं वाटतं अनायसे आपली जी विमानं इथनं जाणार आहेत ती रिकामी जाणार आहेत, कारण तशीच सगळीकडे ती रिकामी जाऊनच लोक त्यांनी आणलेली आहेत. तर अशा या विमानांमध्ये ही लोक जाऊ शकतात का परत तिकडे, त्याच्या कारण आता तरी आपल्या देशातनं बाहेर जायला कोणाला परवानगी आपण दिली नाही. त्या देशाने त्यांचे नागरिक आणण्याकरता जे फ्लाईट्स पाठवल्या तेवढ्या फ्लाईट्स आपण आपल्याकडे अलाउ करून त्यांचे नागरिक वापस पाठवले, परंतु अदरवाईज आपल्या फ्लाईट ज्या आहेत त्या रिकाम्या गेल्यात आणि तिथनं लोक भरून आणलेले आहेत. तर आता आपण हे जे सुचवलेलं आहे या संदर्भात मी देखील कधी विचार केला नव्हता आणि माझ्याकडे त्याची फारशी माहिती नव्हती, पण आता आपण सांगितलेलं आहे त्याची ती संदर्भातली माहिती घेऊन आणि मी स्वतः मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सशी चर्चा करून यातनं काय मार्ग निघू शकतो तो प्रयत्न आपण करूया. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न स्नेहबंध सोहार ओमान यांचा येतोय. स्नेहबंध ही एक सोहार स्थित महाराष्ट्रीय रहिवासी यांची संस्था आहे. लोकाभिमुख उपक्रम राबवत व महाराष्ट्राच्या संस्कृतीशी नातं जपत स्नेहबंध परिवाराने सोहार या उद्यमशील शहरामध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. ओमान मधले पहिले मराठी ग्रंथालय, महाराष्ट्र दिन सोहळा, स्नेहबंध कलाविष्कार या उपसमूहाद्वारे स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ आणि सध्याच्या COVID-19च्या सिच्युएशन मध्ये महाराष्ट्रीयांना सतत त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहत सपोर्ट देणं. तर मी स्नेहबंधचे अध्यक्ष श्री महेश आफळे यांना विनंती करते की पुढचा प्रश्न त्यांनी मांडावा. धन्यवाद अर्चनाताई. सर्वप्रथम तुम्हाला स्नेहबंध परिवारातर्फे नमस्कार. देवेंद्रजी, हा प्रश्न माझा असा आहे की अनेक अनिवासी भारतीय हे बेरोजगारीमुळे विशेषतः आखातामधनं परत येत आहेत आणि संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. तर मायदेशी परतल्यानंतर आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत त्यांच्यासाठी विशेष काही योजना आहेत का, किंवा त्यांच्यासाठी विशेष काही पुनर्वसनासाठी करता येणार का? खरं म्हणजे आता जो काही आत्मनिर्भर भारताचा आपण विचार केलेला आहे तो विचार करत असताना या ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटीज आणि एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज या कशा वाढवता येतील, वेगवेगळे सेक्टर्स कसे लिव्हरेज करता येतील या संदर्भातला एक मोठा प्लॅनही त्याच्या अंतर्गत तयार केलेला आहे. त्यामुळे हा प्लॅन तयार करत असताना
अगदी म्हणजे बाहेरून जे येणारे लोक आहेत ते डोळ्यासमोर ठेवून केला असं मी म्हणणार नाही, पण निश्चित त्यांनाही याचा फायदा होणार आहे, कारण ते एक विशिष्ट अनुभव घेऊन या ठिकाणी येत आहेत आणि त्या अनुभवाच्या अनुरूप जर इथे अपॉर्च्युनिटीज तयार झाल्या तर निश्चितच त्यांच्या अनुभवामुळे त्यांना त्या अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येतील. आणि विशेषतः ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला की आता आपला प्रयत्न असा आहे की विशेषतः जो काही कॅपिटल फ्लो हा वेस्ट कडनं ईस्ट कडे येईल आणि चायना वरचा जो काही अविश्वास आहे त्यातनं जो काही कॅपिटल आउटफ्लो जाईल तो जास्तीत जास्त आपण कसा कॅच करू शकतो, म्हणजे एक प्रकारची लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी ही भारताला मिळालेली आहे. आणि मी विशेषतः महाराष्ट्राबद्दल तर असं सांगेन की महाराष्ट्राची क्षमता आहे की थोडं प्रोएक्टिव्हली जर महाराष्ट्राने या कालखंडामध्ये प्रयत्न केला तर मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट्स या महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात. कारण मी जसं सांगितलं की 12 इंडस्ट्रीज म्हणजे 12 समूह जे जपानमधनं आपलं चीनमधनं बाहेर पडू इच्छितात, ज्यांचं जॅपनीज ओरिजिन आहे, त्या लोकांनी माझ्याशी संपर्क केला आणि ते चर्चा करून महाराष्ट्रातल्या अपॉर्च्युनिटीज जाणून घेऊ इच्छितात. तर ही जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण या इंडस्ट्रीज आणि इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करू शकलो तर जे लोक परदेशातनं अनुभव घेऊन आपल्याकडे येतील त्यांना निश्चित त्याचा फायदा मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद सर. आपण आता आपल्या शेवटचा प्रश्न घेणार आहोत. पुढील प्रश्न येतो आहे आम्ही परिवाराचे संस्थापक श्री संतोष कारंडे यांच्याकडून, ज्यांनी हा आम्ही परिवाराची म्हणजे परदेशातील आपल्या मराठी माणसाला ज्यांना ही परदेशातील मराठी माणसाला एकत्र आणण्याची कल्पना सुचली व त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली. 29 मार्च 2016 रोजी त्यांनी आम्ही परिवाराची स्थापना केली. सध्या या आम्ही परिवाराचे एकूण 30 गट तसेच मराठी डॉक्टरांचा स्वतंत्र गट तयार होऊन सभासद संख्या जवळजवळ 7,000पेक्षा जास्त झाली आहे. मराठी डॉक्टरांच्या गटात विविध स्पेशालिटीचे तज्ज्ञ आहेत जे वेळोवेळी मराठी लोकांसाठी वैद्यकीय मदत उपलब्ध करून देत असतात. आम्ही परिवाराने माननीय पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडिया या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन 2016 साली महाराष्ट्र उद्योग जत्रा भरवली व मराठी उद्योजकांना वेळोवेळी मदत आणि व्यासपीठ मिळवून दिलं. आता मी श्री संतोष कारंडे यांना विनंती करते की त्यांनी आपला शेवटचा प्रश्न देवेंद्रजींसमोर मांडावा. नमस्कार देवेंद्र सर. नमस्कार. पहिलं तर धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात आम्ही परिवाराला. आणि सर्वजण आम्ही इथे आहोत, सर्व महाराष्ट्र मंडळ आहेत, आम्ही परिवार आहे. सर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला माझा पत्रव्यवहार झालेलाच आहे आणि त्याला तुम्ही उत्तरही फार वेळेत दिलं त्याबद्दल धन्यवाद. आणि अजून मी तुम्हाला एक पत्रव्यवहार केलाय सर की आपण खासगी विमान सेवा ह्या महाराष्ट्रीयन स्टँडर्ड साठी काय करू शकतो का. तर त्याच्यामध्ये तुम्ही आता मेन्शन केलं की ज्याप्रमाणे तुम्हाला लिस्ट पाहिजे की पॅसेंजरचं नाव म्हणा, त्याचा पासपोर्ट डिटेल किंवा काय कारणास्तव तो येतोय महाराष्ट्रामध्ये परत किंवा त्याची कंडिशन काय आहे, ती सर्व त्याच्यामध्ये माहिती मी पुरेशी दिलेली आहे. आणि तो पत्रव्यवहार मी महाराष्ट्र सरकार तुमच्याकडे पण दिलेला आहे आणि आपल्या दुबई एम्बेसीला पण दिलेला आहे. तर बस एवढी माझी विनंती आहे की त्याच्यात लवकरात लवकर तुम्ही प्रयत्न करा की आपण खासगी विमान सेवा पण सुरू करू शकतो. तसं महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार सर्व परीने वंदे मातरमच्या अंतर्गत विमान सेवा तर चालूच आहेत. त्याचबरोबर खासगी सेवा पण काही इमर्जन्सी मध्ये आपण देऊ शकलो तर त्या लोकांना लवकरात लवकर आपण महाराष्ट्रामध्ये पोहोचवू शकतो. तर ह्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल की किती लवकरात लवकर, कारण त्याच्यामध्ये काही विमान सेवांशी माझी संपर्क झाला तर त्यांनी मला 13 तारखेची डेट दिलेली आहे. 13 तारखेला आम्ही इथून डिपार्ट करू शकतो. त्याच्या अगोदर जर आम्हाला महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने मान्यता दिली तर आम्ही लवकरात लवकर इथून विमान सेवा काढू शकतो, खासगी विमान सेवा. त्यासाठी आपलं मत सर आणि सजेशन. हो नक्कीच. मला आपला मेल मिळालेला आहे. आपण एअर अरेबियाचा एक मेल मला फॉरवर्ड केलेला आहे ज्यात त्यांनी मला असं वाटतं की 13 जून चे 2 विमानं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर मी तात्काळ याच्या पाठपुरावा करतो आणि जेवढ्या लवकरात लवकर ही परमिशन मिळू शकेल तो प्रयत्न मी स्वतः करतो. त्याच्यामध्ये सर 177 म्हणजे आता पहिलं जर विमान दिलं त्यांनी तर 177 ची मी लिस्ट पाठवलेली. त्यांनी मला
अंदाजे 168 चार्टर्ड फ्लाईट एक पहिलं काढू शकतो असं त्यांनी मला सांगितलं. येस. तरी पण मी 10 पॅसेंजर त्याच्यामध्ये जास्त करून दिलेले. हा, फास्ट परवानगी कशी मिळू शकेल लवकरात लवकर सर. अगदी अगदी नक्की नक्की त्याचा प्रयत्न. येस, चालेल सर. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. अर्चना ताई तुम्ही म्यूट आहेत, मी अनम्यूट करतो. धन्यवाद सर. आपण प्रश्नोत्तराचा सेशन इथे संपवतो आहोत आणि पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी श्री अभिजित इगावे यांच्याकडे देते. देवेंद्र सर, मनापासून तुमचे आभार. तुम्ही आमच्या प्रश्नांना सविस्तरपणे उत्तर दिली आणि जीसीसी आखाती देशातील सर्व जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि त्यांच्या मनातले प्रश्न आम्ही तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवू शकलो, त्याचा आम्हालाही आनंद आहे. पण आनंद असण्यापेक्षा त्यावर लवकरात लवकर काहीतरी सोल्युशन निघेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि इथून पुढेही जर महाराष्ट्र मंडळ असेल किंवा कोणत्याही संस्था आखाती देशातील असतील तर आम्ही हक्काने एका विचाराने आणि एका व्हॉइसमध्ये आम्ही तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. तर तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार. तुम्ही वेळात वेळ काढला, धन्यवाद. आणि आपण हा सेशन संपवतो असं डिक्लेअर करू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद देवेंद्रजी. धन्यवाद. धन्यवाद देवेंद्रजी. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व पॅनलचे आभार. धन्यवाद. धन्यवाद मंडळी. आत्ताच आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे बऱ्याचशा गोष्टींवरती खुलासा झालेला आहे आणि या खुलासानुसार जर आपण बघितलं तर लवकरात लवकर आपल्याला त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे खूप साऱ्या गोष्टींवरती त्यांनी चर्चा केली. यामध्ये जर आपण गोष्टींचा विचार केला तर आपल्याला समजू शकतं की देवेंद्र फडणवीसजी आधीच याबद्दल पत्रव्यवहार आणि त्याच्यावरती कार्य करत आहेत. आणि मी जस्ट ऍज अ समरी म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न होता जो की लवकरात लवकर विमान सेवा आखातातून महाराष्ट्रासाठी चालू करणे हा उद्देश होता, पहिला उद्देश. त्या उद्देशाशिवाय दुसरी माहिती होती की आपण मुंबई पुणे व्यतिरिक्त अजून कुठे विमान सेवा सुरू करू शकतो. तर हे दुसरा मुद्दा मांडला होता राघव साडेकर यांनी. स्नेहल कुलते यांनी जे मेडिकली क्रिटिकल लोक आहेत त्यांच्याबद्दल पूर्ण आकडेवारीनुसार माहिती दिली आणि तो पण मुद्दा मांडला होता. त्यासोबत सुनील मांजरेकर यांनी आखाती देशामधील कामगार वर्गाबद्दल आणि त्यांचं जे फायनान्शियली पोझिशन आहे त्याबद्दल प्रश्न विचारला आहे. निलांबरी ताईंनी खाजगी विमान सेवा चालू करून देता येईल का याबद्दल पण मुद्दा उपस्थित केला आहे. या व्यतिरिक्त जो पर्यटनासाठी आलेली आणि इकडे अडकलेली लोक आहेत त्यांच्यासाठी कुणाल तेलवणे यांनी मुद्दा उपस्थित केला आहे. संदीप कर्णिक यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणास्तव महाराष्ट्रात जी लोक अडकली आहेत त्यांना परत आखातात कसे आणता येईल याबद्दल माहिती विचारलेली आहे. महेश आफळे यांनी अनिवासी भारतीय बेरोजगारमुळे परतत आहेत आणि ते भारतात गेल्यानंतर त्यांचं भविष्य काय आणि आत्मनिर्भर भारत या अभियानांतर्गत त्यांना काय माहिती मदत मिळू शकेल याचं आहे. आणि सर्वात शेवटी संतोष कारंडे यांनी पण चार्टर्ड फ्लाईट चालू करता येईल आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येतील याची माहिती घेतलेली आहे. आणि त्यांनी आत्ताच आपलं बोलणं झाल्याप्रमाणे एअर अरेबिया तर्फे त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहिती पण सुपूर्द केलेली आहे आणि आम्हाला आशा आहे की 13 तारखेपर्यंत चार्टर्ड फ्लाईटची पण कन्फर्मेशन येऊन जाईल. मी आता यात सर्व आपल्या संभाषणात जे जे मंडळ सहभागी झाले होते त्या सर्व मंडळातील लोकांचे आभार मानतो. आपल्याला अखिल अमिराती मराठी इंडियन आम्ही परिवार यांनी हा प्रोग्राम अरेंज केला त्याबद्दल त्यांचे आभार. महाराष्ट्र मंडळ अबुधाबी, महाराष्ट्र मंडळ बहरेन, महाराष्ट्र मंडळ कतार, महाराष्ट्र मंडळ कुवैत, महाराष्ट्र मंडळ ओमान, GMBF ग्लोबल बहरेन चॅप्टर आणि GMBF दुबई या सर्वांच्या सहभागाबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. आणि या उपर आपल्याला फेसबुक वरती जे लोक कनेक्ट झाली होती आणि त्यांनी भरपूर प्रश्न विचारली आहेत फेसबुक वरती आणि ती प्रश्न आपण आपल्या पॅनल मधल्या सर्व व्यक्तींनी चांगल्या प्रकारे विचारली त्याबद्दल पण मी त्यांचे आभार मानतो. आणि लवकरात लवकर जे पण अपडेट्स असतील ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची खात्री आणि हमी
मी सर्वांच्या वतीने आपणाला देतो. आपल्यापैकी सध्या राघव साडेकर यांना काही प्रश्न आहेत. राघव साडेकर, आपण बोलू शकता. हा, थँक्यू सुहासजी. पटकन एक 2-3 प्रश्न आले आहेत कुवेत कडून, तर राधिका विचारेल. आणि माझी एवढीच विनंती आहे की आपण जेव्हा देवेंद्रजींना बाकी प्रश्न पाठवतात ते इन्क्लूड करता येतील तर चालेल. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की आपण बोर्ड एक्झाम ज्या 12वीच्या आणि 10वीच्या बोर्ड एक्झाम झाल्या तर त्यांचे काही पेपर्स पण राहिलेले आहेत, तर त्या 12वीच्या मुलांना पुढच्या ऍडमिशन साठी ते सगळं क्लिअर करणं जरुरी आहे. तर त्याच्याविषयी आपण काही प्रश्न आला नाही याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे अनफॉर्च्युनेटली काही लोकांचे डेथ झालेले आहेत इथे, इंडियन्स लोकांच्या. तर त्यांच्या पुढचे सगळे अंत्यसंस्कार त्यांना इथे म्हणजे मुस्लिम पद्धतीने त्यांचे केले गेले, कारण फ्लाईट नव्हत्या. तर त्याच्यासाठी त्या डेड बॉडीज पण त्यांच्या बरोबर कशा जाता येते आपल्या, म्हणजे आपली जी फ्लाईट सुरू होतील त्याच्यामध्ये त्यांना पण इन्क्लूड करता येईल का, तर ह्या विषयी पण मला विचारायचं असे बरेच प्रश्न आहेत, पण हे 2 सब्जेक्ट्स आले नव्हते म्हणून मी हा प्रश्न घेतला. हा, चालेल. राघव सर, सध्या आपण काय करू, तुमचे जे प्रश्न आहेत ते आपण अभिजित इगावेंना एकदा ईमेल करा किंवा व्हॉट्सअपवरती पाठवा. आपण जेव्हा जी पूर्ण समरी पाठवू देवेंद्र सरांना, त्यावेळेस या प्रश्नांचा पण आपण उल्लेख करू, कारण आपल्याला त्यांच्याकडून फक्त 1 तासाचा वेळ मिळाला होता आणि त्या वेळेत आपल्याला हे पूर्ण संपवणं गरजेचं होतं. पण आपण जी विचारतात प्रश्न ती अगदी योग्य प्रश्न आहेत आणि आपण त्यासाठी पाठपुरावा नक्कीच करू. आपल्याला अजून स्नेहल कुलते काही प्रश्न विचारू इच्छित आहेत. स्नेहल कुलते. प्रश्नापेक्षा मला हे सांगायचं थँक्यू राघव. थँक्यू ताई. आपण हे कन्सोलिडेट करू आणि हे 2 क्वेश्चन सुद्धा मी नमूद केलेले आहेत आणि आपण ते आपल्या कन्सोलिडेटेड लिस्ट मध्ये पाठवून देऊ सरांना. चालेल. सचिन, आपल्याला काही प्रश्न विचारायचा का? हो, मला एक प्रश्न फक्त विचारायचा होता. जेव्हा तुम्ही देवेंद्रजींना पूर्ण समरी किंवा मिनिट्सचा मेल पाठवणार त्यावेळी नेक्स्ट सेशन कधी प्लॅन करू शकतात आणि अर्लिएस्ट कधी प्लॅन होऊ शकतं ते विचारलं. नक्कीच सचिन, याची नोंद घेऊ. संदीप कर्णिक, आपण. माझ्याकडे आता एक इंडिव्हिज्युअल प्रश्न आलेला आहे की आपण फ्लाईट संदर्भात बोलतो की अंडर वंदे भारत, पण त्याच्या अगोदर आणखीन एक मेसेजेस येत होते की नेव्ही शिप्स पण काही इव्हॅक्युएशन साठी येणार आहेत. तर त्याच्याबद्दल काही माहिती असेल तर आपण त्यांना एक आपल्या प्रश्नामध्ये टाकलं तरी चालू शकेल, कारण एक मला इंडिव्हिज्युअल प्रश्न आला. चालेल, म्हणजे विमान सेवा व्यतिरिक्त दुसरं काय प्रोव्हिजन करता येईल. चालेल संदीप, कृपया नोंद करून घ्या. इंडियन नेव्हीच्या वेसल्स करेक्ट नोंद करून घेऊ आपण. निलांबरी ताई, आपण प्रश्न विचारा. नमस्कार. आपल्या आजच्या या सेशन साठी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार. आणि माझा प्रश्न असा आहे की आज आपण देवेंद्र सरांबरोबर आज हे जे कॉन्व्हर्सेशन घेतलं त्यातून बऱ्याच प्रश्नांची उकलला वेगवेगळ्या ठिकाणी ती आपण लोकांना देऊ शकतो आणि त्याचा नक्कीच आता गरजू लोकांना त्या माहितीचा फायदा होऊ शकतो. माझा प्रश्न असा आहे की आपण देवेंद्र सरांबरोबर जशा प्रकारे ही सगळी चर्चा केली तशा प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो आहोत का, आणि त्या संदर्भात काही माहिती मिळाली तर जरा बरं हो, किंवा करण्यासाठी आपल्याला काही मदत हवी असेल तर ती करण्याची गरज आहे का? नक्कीच निलांबरीताई. ऍक्च्युली स्नेहल कुलथे आणि त्यांनी आधीच याबद्दल एक इनिशिएट केलेलं आहे संभाषण. स्नेहल, तुम्ही काही माहिती देऊ शकाल याबद्दल? मला एवढंच सांगायचंय की हे ऑलरेडी आपण कव्हर केलेलं आहे आणि आपण याविषयी आपण ऑफलाईन चर्चा करू निलांबरीताई आणि आपण याच्यावर कसं ऍक्शन घ्यायची. आणि फक्त स्नेहलच नाही, आपणापैकी इतर कोणी जर आपण संभाषणात हे असेल आणि आपल्याला जर कोणी कन्फर्मेशन देत असेल तर आपण कळवावे. आपण तो पण सेशन करू शकतो. आपला उद्देश जो आहे तो मराठी बांधवांना लवकरात लवकर विमान सेवा पुरवणे हा आहे. त्यासाठी आपण ज्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो आणि जो प्रयत्न करू शकतो तो वेलकम आहे आणि आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू. चालेल. मी अशा प्रकारे आपण सर्व जे आपले बांधव आहेत जे फेसबुक वरती पण आपल्याला जॉईन झाले आहेत त्यांच्या पद्धतीने आपण मी आपल्या सर्वांचे आभार मानतो
आणि आपण हा कार्यक्रम इथेच थांबू. धन्यवाद. थँक्यू सोहाजी, धन्यवाद. जय Thank you महाराष्ट्र. everybody. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.